जैन टू ऑल. इकॉनॉमिक डे 7 हे आपला आज इकॉनॉमिक संपत आहे. ठीक आहे, म्हणजे टार्गेट्स ऑलरेडी संपलेले आहे. डे 2चं टार्गेट सुरू आहे बरोबर प्रॉपर जिओग्राफीचं. मी जाताना प्लॅनिंग सांगतो पुढचं 30 दिवसाचं, बरोबर आहे ना. 30 दिवस राहिलेले आहे, त्या अनुषंगाने बोलू आपण. बघा, इकॉनॉमिक डे 7 आज समअप केलं, सगळं राहिलेलं घेऊन घेतलं आपण. लोकसंख्या समावेशन, पंचवार्षिक योजना, आर्थिक नियोजन, एसडीजी, एमडीजी आणि भारत आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. ठीक आहे, एकंदरीत संपूर्ण हा शेवटी करायला पाहिजे. प्रिपरेशन करत असतानाही हे टॉपिक शेवटी करायला पाहिजे. नाही हा काय सारा इकॉनॉमिक्सचा, बरोबर. म्हणून नंतर करंट इलेक्ट्रिसिटी आणि आपलं इथं आज जे फिजिक्स संपलेलं आहे. ऑलरेडी केमिस्ट्री काल झालेलं होतं. करंट अफेअर्स इयरबुक लक्षात ठेवा. इयरबुक बद्दल थोडं तुमचं कन्फ्युजन होत आहे. मी ऑलरेडी तसं क्लॅरिफाय केलं होतं त्या दिवशी. मी काय सांगत आहे तुम्हाला की यानुसार टार्गेट तुम्हाला दिल्या जातील, बरोबर आहे. येणाऱ्या अपकमिंग टेस्टमध्ये मला जसं जमेल, ज्या टेस्टमध्ये मला वाटेल की जसं आता उदाहरणार्थ डे 3चं उद्याचं तुम्हाला टार्गेट आहे नदी प्रणालीचं. नदी प्रणालीचे ऑलरेडी 65 क्वेश्चन बनतात, मग तिथे तुमचं करंट अफेअर नसेल. पण आता ज्या जिओ डे 1 आणि जिओ डे 2 त्या टार्गेटमध्ये 15-15 मार्क्सचा करंट अफेअर असेल. तर 15 मार्क्सचं जे उद्याची टेस्ट आहे, म्हणजे जे आज होणार होती आपली, पण ते मुद्दाम ठेवली राखून आपण, ऑलरेडी फ्रेम व्हायचे होते करंटचे क्वेश्चन. म्हणून 2 टेस्ट असतील उद्या तुम्हाला. एक लगेच आता अपलोड होईल संध्याकाळी, ते तुम्हाला सोडवायची आहे. समजत आहे का? जिओग्राफी डे 1ची उद्या सकाळी एक अपलोड होईल, डे 2ची तुम्हाला. त्या दोन्ही सोडून यायचं, उद्या एक्स्ट्रा असेल आपलं. 1:30 ते 3 पहिला जिओ डे 1 आणि 3 ते 4:30 दुसरा जिओ डे 2. आणि तुमचं उद्या जिओ डे टार्गेट 3 असेल, बरोबर आहे. तर 3 आणि सॅटर्डेला सुट्टी असेल, तर संडेला मग 3 आणि 4th वर संडेला एक्स्ट्रा असेल. समजत आहे का? म्हणजे आपण कुठेही मागे नाही ठेवत आहे. आणि मग सोमवार मंगळवारी पुन्हा सुट्टी असेल तुम्हाला. त्यामध्ये प्रिव्हियस बॅकलॉग तुम्ही इकॉनॉमिक्सचे आणि राहिलेले जिओग्राफीचे पूर्ण करा. टार्गेट चालूच असतील. आणि लिटरली म्हणजे आपलं 26, 25, 26, 27ला आपलं जिओग्राफी संपेल. पुढचे मग 6 दिवस कंटिन्यू बॅच असेल. 3 तारखेला ठरल्याप्रमाणे आपलं हिस्ट्री संपून जाईल. समजलं प्लॅनिंग? तर करंटचं असं सांगायचं आहे मला की तुम्हाला टार्गेट दिले जाते रिडिंगचे, बरोबर. त्याच्यावर टेस्ट केव्हा होईल तर ते सरप्राईज टेस्ट असेल, असं सांगून नसेल. जे आतापर्यंत आपण कशावर घेतलाय, परिक्रमावर सांगून टेस्ट घेतलाय. ते आता नोव्हेंबरचीच वाचून या, तर नोव्हेंबरचीच. मग आता तुम्ही किती प्रिपेअर आहे हे समजेल. समजलं? त्याच्यामुळे इथून पुढे इयरबुकवर टेस्ट ह्या सरप्राईज टेस्ट असतील. तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. मी असं नाही की ठरलं सिक्वेन्स तर राजकीयवरच घेईन आधी. मला जर वाटलं मी विज्ञान व तंत्रज्ञानवर क्वेश्चन डिझाईन करायचे आहे मला, तर मी डायरेक्टली तुमच्या कोणत्याही टेस्टमध्ये सायन्स टेकचे राहतील. म्हणून आवर्जून लक्षात घ्या, करंट अफेअर्सला डावलू नका. इयरबुक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. म्हणजे अंटिल 3 डिसेंबर आपलं सगळं झालेलं असलं पाहिजे. इयरबुकवर नंतर आपली सेकंड आणि थर्ड रिव्हिजन पडली पाहिजे. 3 रिव्हिजन अपेक्षित आहे इयरबुकवर. तेव्हा डेटा आठवते आणि तेव्हा मार्क्स येतात करंटमध्ये. ठीक आहे, समजत आहे प्रत्येकाला? त्याच्यामुळे अंडर एस्टिमेट करू नका. राहिलं हे कारण सांगू नका, वेळ काढा. ठीक आहे, 30 दिवस राहिले, जाताना बोलू आता बाकी. ओके, मॅथ्स, रिजनिंग, पार्टनरशिप, ऑडमॅन, कोडिंग, डिकोडिंग. ऑलमोस्ट आता आपलं मॅथ्स आणि रिजनिंगचाही शेवटच आहे. या 7 दिवसामध्ये संपून जाईल टॉपिक वाईज. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आपण चालू करू. म्हणजे अगदी एकदम प्लॅनिंगनं चालू आहे. तुमचंही प्लॅनिंग चालू असेल, व्यवस्थित एक्झिक्यूट करणं अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, बघा सुरुवात करू. शेवटची टेस्ट इकॉनॉमिक्सची सोपी होती आजची टेस्ट, आणि 1 लायनर जास्त आहे, त्यामुळे वेळ शिल्लक राहायला पाहिजे. ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट. जीडीपी नुसार भारताचं जे काही जीडीपी आहे त्याच्यामध्ये शेतीच्या अनुषंगानं वाढीबाबत विधाने विचारात घ्या. दोन्ही जनरल सेंटेन्स आहे. जनरल म्हटलं जरी फॅक्च्युअल असले तरी कॉमन सेन्स लागला पाहिजे. काय म्हणते बघा, 19 ते 30 पर्यंत त्यात घट झाली. आणि काय म्हणते तुम्हाला, शेतीच्या अनुषंगानं म्हणते, म्हणजे बरोबर असेल. ठीक आहे, त्यामुळे पहिलं सेंटेन्स काय बरोबर आहे की एकंदरीत 19 ते 23 पर्यंत त्यात काय झालेली आहे, घटच झालेली आहे, बरोबर, जीडीपी मध्ये. आणि 22-23 या वर्षात ते 3.3% होतं. स्पेसिफिक इयर देऊन सांगत आहे. वरचं सेंटेन्सला बॅकअप आहे, सेकंड सेंटेन्स चुकवणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे दोन्ही सेंटेन्स काय बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 3. इथं आता गृहीत देऊ नका की 4.3 असेल, 5.3 असेल किंवा कोणतीही संख्या चुकवली असेल. आपला ऑलरेडी ठरलाय की ड्युअल स्टेटमेंट मध्ये एकमेकाला एक तर विरोधी राहील किंवा एकमेकाला बॅकअप राहील. युजली मॅक्सिमम टाइम बॅकअप असते. जेव्हा विरोधी असते तेव्हा त्यातला शोधाचा शब्द कोणता आहे? विरोधी शब्द आहे. प्रतिकूल, अनुकूल, आलं लक्षात? घट किंवा वाढ असं सेंटेन्स असते. त्यामुळे ती लक्षात ठेवा. दोन याच्यात आन्सर ऑप्शन काय? 3. अ आणि ब दोन्ही बरोबर. पुढचा क्वेश्चन 91 नंतर म्हणते आहे सेवा क्षेत्र काय झालेला आहे जीडीपी मध्ये आणि एम्प्लॉयमेंट मध्ये. आपल्याला जीडीपीतला डेटा वाटा जो आहे वाढलेला आहे. रोजगारातला तुलनेनं स्थिर आहे किंवा कमी आहे असं म्हणू शकतो. म्हणून मग इथे आन्सर ऑप्शन काय असलं पाहिजे?
की जीडीपी मधला हिस्सा वेगाने वाढलाय अधिक, मात्र सेवा निर्मिती रोजगारातील हिस्सा कमी वेगाने वाढलाय. वाढला आहेच, लक्षात घ्या. ते इथे कन्फ्यूज व्हाल तुम्ही. कमी नाही झालाय, वाढला आहे, पण त्याची ग्रोथ कमी आहे. आला का लक्षात? जवळपास इथे जर 5चा रेशो असेल तर तिथे फक्त 0.5चाच रेशो आहे रोजगारातला. ठीक आहे. त्याच्यामुळे जर असे फॅक्च्युअल सेंटेन्स विचारले क्वेश्चन तुम्हाला जीडीपी वर, एम्प्लॉयमेंट असो किंवा ग्रोथ रेटवर, तर हे कन्फ्यूज होऊ नका. आपल्याला माहित असलं पाहिजे कृषीचा एकदम विरोधाभास आहे. तसा एक्झॅक्टली विरोधाभास कोणाचा आहे? सेवाचा विरोधाभास आहे, की एम्प्लॉयमेंट मध्ये जीव्हीए मध्ये जास्त रेट आहे, एम्प्लॉयमेंट मध्ये कमी आहे. तुलनेनं एक्झॅक्टली कृषीसाठी आहे. कृषीमध्ये जीडीपीचा वाटा 12 ते 15% दरम्यान, पण 45 ते 50% दरम्यान एम्प्लॉयमेंट मधला वाटा. आणि दोन्ही दरम्यान स्टेबल आहे कोणतं? उद्योग क्षेत्र. समजत आहे ना? नेक्स्ट पुढचा क्वेश्चन नंबर 3 बघा. यस, 1956. आता हा क्वेश्चन मी इथे लॉजिक न सोडवला असता. काय म्हणते? 56 नुसार उद्योग जे होते आपल्याला माहिती आहे पब्लिक सेक्टरसाठी, गव्हर्नमेंटसाठी राखीव आहे. मग राखीव असण्याची संख्या आपल्याला माहिती आहे की 56च्या दरम्यान जास्त असेल, त्यानंतर कमी झाली असेल ड्रास्टिकली. मग इथे तर सगळ्यात पहिले हा ऑप्शन गेला तुमचा, की बघ कमी होऊन जास्त असणार का? नाही, पहिले जास्त होते, नंतर राखीव कमी झाले. हा ऑप्शन गेला. एवढ्या जवळपास क्लोज ऑप्शन असणार आहे का? 18 होते 17 झाले? नाही, कारण की रिसेंटली 56 ते 1991, त्यात 56 ची पॉलिसी सार्वजनिक धोरणावर अवलंबून होती, 91 ला आपण एलपीजी आणला. हा फरक लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर दोन ऑप्शन आहे, 5, 3 आणि 17, 8. ठीक आहे. आता 5, 3 हे जवळपास ऑप्शन आहे, हे नसणार आहे. ड्रास्टिक चेंज पाहिजे आपल्याला. आन्सर ऑप्शन. ठीक आहे. 91च्या औद्योगिक धोरणानुसार त्याची संख्या पर्यंत कमी करण्यात आली. मग 18 होती, 17 होता त्या दिवशी क्वेश्चन उद्योगामध्ये, आठवते? सेकंड सेंटेन्स होता, किती राखीव आहे? हा पीवायक्यू होता. म्हणून असं म्हणू शकत नाही आपण की या फॅक्च्युअल वरून तुमचं स्टेटमेंटचा पीवायक्यू बनवू शकते. म्हणून पीवायक्यूला इतकं महत्व आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन 4. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक असते तेथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा, जे सरळ सरळ गरीब आणि श्रीमंताची दरी, बरोबर आहे, लॉरेन्स वक्ररेषाच्या अनुषंगानं. आणि काय मग? आत्यंतिक विषमता. कॉम्प्रेन्शनवर क्वेश्चन होता, नाही चुकायला पाहिजे. की आत्यंतिक विषमता असते तिथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो, आणि तिथे दरी जास्त आहे गरीब आणि श्रीमंताची. पुढे क्वेश्चन नंबर 5. यस, काय म्हणते? सायमन कुझनेट्स याच्या इन्व्हर्टेड यू गृहितकानुसार उत्पन्नातील असमता प्रथम वाढते, नंतर एक देश जसा विकसित होतो तस तसा कमी होते. हे पहिलं सेंटेन्स हे कुठल्याही पद्धतीनं निष्कर्ष आहे. जनरली एखाद्या इकॉनॉमिक्स थिंकर्सचं विश्लेषण चुकवत नाही आयोग. याच्या अगोदर आपण पाहिलं राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये आवडता क्वेश्चन आयोगाचा अशा टाईपचा, हा प्रिलिम्स मधलाच आहे एक्झॅक्टली. तर मग त्याच्यामध्ये काय असतं? विश्लेषण कधी चुकत नाही, अनालिसिस कधी चुकत नाही. दुसरं बघू आता आपण. सायमन कुझनेट्स यांनी नमूद केले की 13 ते 48 दरम्यान युएसए मध्ये समानतेत लक्षणीय घट झाली आहे. आता मी काय म्हटलं तुम्हाला, जेव्हा जेव्हा ड्युअल सेंटेन्स येते तेव्हा पहिल्या सेंटेन्सला धरून त्याचा चेक करायला पाहिजे. इथे काय म्हणते आहे? उत्पन्नातील असमता प्रथम वाढते नंतर घटते. मग काय झालं असेल? पहिली युएसए मध्ये 13 ते 48 दरम्यान युएसए मध्ये समानतेत लक्षणीय घट झाली आहे. हे आधी आहे की हे आधी आहे? पहिले काय? हे. ठीक आहे. मग त्या अनुषंगाने इथे पहिले वाढ झाली होती, नंतर मात्र आता इथे लक्षात घ्या, हे एखादा गृहीत धरण इंडियाचा नाही चालू आहे, इथे युएसए चालू आहे. भारत देश स्वतंत्रच आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे मग 1913 ते 48 दरम्यान युएसए मध्ये आधी वाढली, नंतर मग 48 नंतर आतापर्यंत काय झालेली आहे? कमी झालेली आहे. कारण की लोक जास्त शिक्षित झाले, लोकांना एन्व्हायरमेंट बद्दल कन्सर्न वाटू लागला जास्त, बरोबर आहे, तुलनेनं. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन चूक विचारलं होतं, फक्त चूक आहे. हा चुकलाही असेल तर काही हरकत नाही, याच्यात काही कॉम्पिटिशनही नाही. आपण हा निष्कर्षाहून निष्कर्ष काढला, बरोबर आहे. याच्या पुढे लक्षात ठेवा, असं 2 सेंटेन्स आले तर पहिल्या सेंटेन्सचा त्याला कनेक्ट करून विचार करायचा, सवय लावून घ्या. पुढे प्रादेशिक असमतोल, यस, रिजनल डिस्पॅरिटीज म्हणतो आपण त्याला. प्रादेशिक असमतोल, विदर्भ वेगळा वगैरे वगैरे, बोडोलँड. ठीक आहे. तर याच्या संदर्भात प्रादेशिक असमताचे निर्देशक कोणते कोणते आहे, म्हणजे आपण कोणते असे खालचे निकष आहे जे ठरवतात की हा प्रदेश विकसित आहे, हा प्रदेश विकसनशील आहे आणि हा प्रदेश अविकसित आहे. वाचू आपण. निवड राज्यांतर्गत उत्पादन, ऑब्विसली. ठीक आहे. महाराष्ट्र, यूपी कधी झाली, दिल्ली विशेषतः. ओके. नेक्स्ट पुढे राज्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा निकष आहे. तिसरं विजेचा वापर, तुलनेनं मुंबईमध्ये किंवा जिथं जास्त इंडस्ट्रीज आहे तिथे जास्त असेल आणि मागास भागाच्या कमी असेल. प्रति 1000 व्यक्ती मागे नोंदणीकृत वाहनाची संख्या, यस ऑब्विसली. याला वगळू नका, ही ऑप्शन मध्ये अवकही आहे.
पण मी काय म्हटलं तुम्हाला, प्रादेशिक असमतोलाचे निर्देशक म्हटलंय. हा स्वतः क्वेश्चन स्वतःला इन्क्लुझिव्ह करतोय. निर्देशक म्हणताय तर ब्रॉड सेन्सने विचार करायला पाहिजे. तर विशेषतः कोणाचा कन्सर्न येईल? दिल्ली. नेहमीच चर्चेत असते पोल्युशन बाबत, है ना. ऑड इव्हन पॉलिसी. दिल्लीमध्ये किती आहे? वाहनं जास्त आहे, है ना. लोक तर आहेच, वाहनं सुद्धा जास्त आहे. रिसेंटली पुणे मागे पेपरमध्ये चर्चेत होतं, हिंजेवाडी, है ना. त्याच्यामुळे प्रति 1000 व्यक्ती मागे वाहनांची संख्या हे सुद्धा प्रादेशिक असमतोल दर्शवते. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन काय? 4. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 7. चांगला क्वेश्चन आहे बघा. काय म्हणते, नंतर भारतीय अर्थव्यवस्था 91 नंतर ही सेवा क्षेत्राच्या नेतृत्वाखालची वृद्धी आहे. म्हणू शकतो आपण असं 91 नंतर म्हणजे पर्टिक्युलरली आपल्याला ठीक आहे सर्व्हिस सेक्टरमध्ये ग्रोथ दिसते. त्यानंतर आधुनिक अर्थव्यवस्था म्हणून पुढे जायचे असेल तर औद्योगिकरणाची अवस्था विसरून चालणार नाही. म्हणजे सतर्क करत आहे आपल्याला. जर पुढे जायचं असेल लाईक चायना, तर मग आपल्याला इंडस्ट्रीला पकडून चालणार नाही. म्हणून मग 25 सप्टेंबर 2014 आणि जे आहे एनडीए गव्हर्नमेंटनं काय आणला होता? मेक इन इंडिया. ठीक आहे. दोन्ही सेंटेन्स काय बरोबर ट्रॅप होतं इथे. आहे का कोणी तिसरं उत्तर करणार? यस इज. ठीक आहे. दोन्ही योग्य आहेत. ठीक आहे. पुढे घे. क्वेश्चन नंबर 8. यस, कालचाच क्वेश्चन रिपीट झालाय तुम्हाला, की भारत सरकारनं जे काही 2 प्रोग्राम केलेले आहे, कोणते? स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट आणि स्टॅबिलायझेशन प्रोग्राम. अगेन त्याच्यातला विचारलाय स्थिरीकरण कार्यक्रम. तर काय काय स्थिर करायचं आहे आपल्याला? इन्फ्लेशन. तर पाहिजे उत्तरामध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला? व्यवहार तोलातील समायोजन, बीओपी. नंतर काय काय करायचं आहे तुम्हाला? फिस्कल. बरोबर. त्याच्यामुळं ब क ड येईल. औद्योगिक खुलेपणा येईल का? का बरं? का बरं? हा कशाचा भाग आहे विचारला का? हे पहा ना, स्टेट आहे ना. स्थिरीकरण कार्यक्रम विचारलाय म्हणजे स्टॅबिलायझेशन प्रोग्राम विचारलाय. आणि तुमचा औद्योगिक खुलेपणा ओपननेस जो आहे इंडस्ट्रीयल लायसन्स राज किंवा इतर फेरा फेमा हे सगळं कशा संदर्भ आहे? स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम. म्हणून मग अ येणार नाही. अ गेला, अ गेला, अ गेला. आन्सर ऑप्शन. किती जणांचा चुकला? नाही चुकायला पाहिजे होतं म्हणा लिटरली. कारण की जर आर्थिक सुधारणा तुम्ही बरोबर केलाय तर तुम्ही जसा हा शब्द आला ना तुम्ही अवेअर व्हायला पाहिजे. याचा अर्थ काही फायदा होत नाहीये तुम्हाला, लक्षात घ्या. म्हणायला हरकत नाही. ज्यांचा चुकला त्यांनी आवर्जून एवढे आपण प्रश्न सोडवले आर्थिक सुधारणावर. लिटरली मला वाटतं काल 35 क्वेश्चन घेतले होते परवा त्या पेपरमध्ये आर्थिक सुधारणावर. त्याच्यात किती वेळा हा शब्द गेला रे आपला? जवळपास 10-15 वेळा तर गेलाच असेल, की आर्थिक स्थिरीकरण आणि आपला दुसरा स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट. तर तुमचं चुकत असेल त्याचा अर्थ तुम्ही मागचं लेक्चर किंवा अजूनही तो कन्सेप्ट समजलेला नाहीये. वाचा पुन्हा. ठीक आहे. पुढे संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार, यस बॅलन्स ग्रोथ ज्याला म्हणतो आपण, तर सोपा होता. इन्क्लुझिव्ह जायला पाहिजे. तसे आपले ट्रिक आहे. जर एखादं ऑप्शन ऍडिशन करून येत असेल तर ते करा. काय म्हणते? संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार इथे संतुलनाची गरज आहे. कुठे आहे? यस, भांडवली वस्तू आहे, औद्योगिक क्षेत्र आहे. हा शब्द अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. आन्सर ऑप्शन 3. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 10. काय म्हणते बघा. लोकसंख्या वाढ ही आर्थिक विकास यातील संबंधा संदर्भात खालील विधान विचारात घ्या. सगळ्यात पहिले तर जे काही आपली पॉप्युलेशन ग्रोथ आहे, बरोबर आहे, ते कशा संदर्भात आहे? भूमी आणि श्रम प्रमाणामध्ये घट घडवून आर्थिक विकासास खीळ घालते. बरोबर आहे का? भूमी श्रम प्रमाणामध्ये घट, याचा संबंध कुठे येतोय? लक्षात घ्या. जसं 5 एकर शेती आहे, बरोबर आहे. 5 एकर शेती आहे. ऑलरेडी त्या फॅमिलीमध्ये 2 भाऊ होते. म्हणजे दोघांमध्ये काय आलं? 2.5 एकर आलं. मात्र त्या 2 भावाचं निधन झालं आणि नंतर जेव्हा वारसावर विषय आला तर त्या दोघांना 3-3 होते. बरोबर आहे कॅलेंडर. मग 3-3 6 म्हणजे 5 एकर शेती आता कोणात वाटला गेली? वारसामध्ये 6. विचार करा. म्हणजे पहिले 2.5 एकर येत होती, आता काय पॉईंट 90 येत नाही त्यांना. समजत आहे काय? म्हणजे हे सेंटेन्स बरोबर आहे, की लोकसंख्या वाढ ही भूमी श्रम प्रमाणामध्ये घट घडून आर्थिक विकास काय घालते? खीळ घालते. जोपर्यंत समजून घेणार नाही वाक्याला आणि स्वतः लावून घेणार नाही तोपर्यंत इकॉनॉमिक्स बरोबर येत नाही. तर काही जणांना, बरेच जणांना हे चुकीचं म्हटलं वाचल्यावरून. पण जेव्हा उदाहरण सांगतं तेव्हा तुम्हाला पटतंय. असं स्वतः लावून ठेवा इकॉनॉमिक्स. लोकसंख्या वाढ तिच्या भांडवल निर्मितीवरील प्रतिकूल परिणामांमुळे आर्थिक विकासात चालना. तुम्ही सांगा, चालना देताना प्रतिकूल करणार परिणाम की अनुकूल करणार? संपला विषय. विधाने बरोबर आहे, फक्त बरोबर आहे. आणि आपलं ठरलंय कोणतं? 2 सेंटेन्स असले आवर्जून दुसऱ्या सेंटेन्स मध्ये वाचा, कुठं काहीतरी गडबड आहे का. जर पहिल्या सेंटेन्सला ते सपोर्ट करत असेल तर दोन्ही सेंटेन्स बरोबर असेल,
आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये आवर्जून जर सपोर्ट नसन करत तर विरोधी शब्द आहे. आठवते, घट किंवा वाढ. आता पाहिलं आपण कुझनेट स्कोअर मध्ये. तसंच इथे प्रतिकूलच्या जागी काय पाहिजे, अनुकूल. म्हणून ड्युअल सेंटेन्सचा पॅटर्न आहे आयोगाचा. पहिल्या सेंटेन्स एक तर दोन्ही, दुसरं सेंटेन्स जर पहिल्याला सपोर्ट करत असेल तर दोन्ही बरोबर, किंवा दुसऱ्या सेंटेन्स मध्ये विरोधी शब्द असेल, एक्स्ट्रीम असेल तो, तर डायरेक्टली प्रतिकूलचा काय पाहिजे होता, अनुकूल. त्यामुळे आन्सर ऑप्शन काय, समजून घ्या, तेच मार्क्स आहे तुमचे. ठीक आहे. आणि तुम्ही असं म्हणू शकत नाही की सर हा कंबाईनला अप्रोच लागत नाही. लागते. प्रत्येक ठिकाणी या अप्रोचनं 10-12 मार्क्सची लीड मिळू शकते. फक्त प्रमाण कमी आहे. राज्यसेवेत ते डायरेक्ट 25 राहील, तर कंबाईन मध्ये 12, 50% राहील, पण आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, आर्थिक विकास म्हणजे दरडोई उत्पन्नात वाढ होणे. ही आर्थिक विकासाची व्याख्या कोण दिली आहे, ते पाठ करून द्या. प्राध्यापक लेविस यांनी दिलेली आहे. ते तुम्हाला आला होता आता. पुढे क्वेश्चन नंबर 12, बिगर आर्थिक घटक आहेत आर्थिक विकासातील. जसं बिगर आर्थिक म्हटलं तर इथे लिहिलं पाहिजे आपण की आर्थिक विकासाचे दोन घटक असतात, सामाजिक निर्देशांक आणि आर्थिक निर्देशांक. विचारलं काय, बिगर आर्थिक घटक म्हणजे सामाजिक. मग आता तुम्ही सांगा, भांडवल निर्मिती आहे का, हा काय माझा आर्थिक घटक आहे. विचारलं काय, बिगर आर्थिक, म्हणजे ड तो ऑप्शन मध्ये नसायला पाहिजे. मग मानवी संसाधने, मानवी विकास, एज्युकेशन आणि राजकीय स्वातंत्र्य, हे तिन्ही भाग हे काय सामाजिक घटक आहे. विकासाच्या मानवी घटकामध्ये ते येतात. मग ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, त्यामध्ये आलं मानवी संसाधन, नंतर त्याच्यामध्ये आलं शिक्षण, आरोग्य, राहणीमान आणि राजकीय स्वातंत्र्य. आन्सर ऑप्शन ती. यस. पुढे क्वेश्चन नंबर 13, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये, म्हणजे हा कालावधी बघून घ्या एकदा, 81 ते 2012, म्हणजे राजीव गांधी इरानंतर, बरोबर आहे. याच्यामध्ये जीडीपीचा दर हा टक्के होता, ते लक्षात घ्या. आता विचारण्याचा अँगल काय असते, युजली एकतर स्टेटला स्वतःची किंवा त्या संबंधित केंद्राला वाहवा करायची असते, किंवा मग ती असते एकदम अपवाद. तसं मागे एक असा टाईपचा क्वेश्चन विचारलं होतं की कौशल्याचं प्रमाण, बरोबर आहे, भारतामध्ये किती आहे, तर उत्तर होतं 5%. आणि ऑप्शन मध्ये होतं 30, 80, 90. इथे काय विचारण्याचं प्रमाण काय तुम्हाला अवेअर करायचं की नाही फक्त इतकं कमी आहे. आणि युजली मग दुसरा अँगल काय असते, नाही इतकं जास्त आहे, बरोबर आहे. आता या पेपरमध्ये असे आकड्याचे दोन्ही क्वेश्चन आहे, त्याचं लॉजिक हेच लागतं. विचारलाय ना क्वेश्चन तर मग मोठा आकडा, त्यातला त्यापैकी मोठा आकडा. ठीक आहे. नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 81 ते 12 या दरम्यान जीडीपीचा रेट युजली जास्त असणार. मग किती, 5.9. हा काही पाठ असणं अपेक्षित नाही आहे, पण एखादा जर लॉजिक न गेला तर हा आणते आवर्जून 0.25 त्याच्या खात्यात येतात है ना, त्यामुळं. पुढे 14, अर्थव्यवस्था विकसित होत असताना देशाची व्यावसायिक रचना साधारणपणे कोणत्या क्षेत्राच्या बाजूने बदलते. अर्थव्यवस्था विकसित होत असताना, आता इथे कसं आहे, तृतीय वाटते जनरली आपल्याला. आयोगाने याचं उत्तर चायना आणि युएसए ला कंबाईन करून दिलेलं आहे. ठीक आहे. याचं उत्तर आन्सर ऑप्शन काय, 4. कारण की आपण फक्त युएसएचाच विचार करतो, पण जर आपण ऍक्च्युली पाहिलं तर चायना विकसितच्याच आहे ना जवळपास. आता वर्ल्ड बँकनं नवीन निकष आणलं होतं, त्यातला काही पॅरामीटर्स चायना विकसित दाखवत आहे. मग चायना विकसित कशाच्या भरोशावर होत आहे, द्वितीयक, आणि युएसए कशा भरोशावर होत आहे, तृतीय. समजतंय का. म्हणून मग याचं उत्तर आयोगानं 4 दिलेलं आहे. याच्या पुढे लक्षात ठेवा, आपण इन्फ्लुएन्स आहे युएसए द्वारे, चायनाला आपण अँटी पाहतो. ठीक आहे. जसं दाखवते तसं मीडिया तसं आपण मानतो. नेक्स्ट पुढे 15, भारतात बचतीचा सर्वात महत्वाचा स्रोत खालीलपैकी कोणता. यस, कॉमन सेन्स स्वतःला लावा. इकॉनॉमिक्स म्हणजे स्वतःला लावा. अर्थव्यवस्था म्हणजे नथिंग बट तुमचं घर. तर घर जर समजलं, तुमची घरामधली इकॉनॉमी समजली, ऑटोमॅटिकली देशाची इकॉनॉमी समजते, जिल्ह्याची समजते, तालुक्याची समजते. आपल्या घरी इतका पैसा येतो, इतका जातो. ठीक आहे. रुपया कसा येतो आणि रुपया कसा जातो, तसंच देशात आहे. मग इथे बघा, सर्वात महत्वाचा स्रोत, बरोबर आहे, वेगवेगळे डब्बे, घरगुती बचत. ओके. आन्सर ऑप्शन काय, म्हणून म्हणते एक स्त्री जी आहे ते जर शिकली तर मग पूर्ण पिढी शिकते. तर मग मला याच्यात एक ऍडव्हान्समेंट आणायची, मला करायचं आहे उद्या जाऊन पुढे जाऊन याच्यात काम, की स्त्रियांना आर्थिक साक्षर करायचं आहे ना. कारण की जर एक स्त्री आर्थिक साक्षर झाली तर खूप मोठा रोल आहे. कारण की जेव्हा कुठलीही स्त्री एखादी डिसिजन घेते, बरोबर आहे, सगळ्यात पहिले तर त्याच्यामध्ये बायस असायचे चान्सेस फार कमी असते. दुसरा महत्वाचं, फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू, जे आता तुम्ही म्हणाला अपवाद आहेच मान्य आहे, पण मी जनरल सेंटेन्स सांगताय,
करप्शनचे चान्सेस कमी असते, कारण की त्यांचा बाय नेचर भीती असते, बरोबर आहे, किंवा मग त्यांना असते की नाही करायचं बघ, त्यामुळे करप्शनचे चान्सेस युजली कमी असतात. दुसरं महत्वाचं, युजली सर्वात महत्वाचं, का स्त्री जी आहे ना, हे मल्टी फॅसेटेड अँगलनं पाहू शकते एकाच प्रश्नाला. मनुष्य जो आहे म्हणजे मानव, प्रामुख्यानं मेल, हा जनरली एक किंवा दोन अँगलनं पाहिलं, पण स्त्री जी आहे तिला जो पूर्वानुभव झालेला आहे जन्मापासूनचा तर तिचा आत्तापर्यंतचा, तिला त्या प्रश्नाला ते वेगवेगळ्या अँगलनं बघू शकते. म्हणून आपल्याला एक स्त्री जर शिकली तर काय होऊ शकते, खूप महत्वाचा विषय आहे. ठीक आहे, वुमन एम्पॉवरमेंट. आन्सर ऑप्शन काय याचं? 3, घरगुती बचत. नेक्स्ट पुढे 16. ही माहिती दिली आहे तुम्हाला मुद्दाम या प्रश्नातून, दोन्ही सेंटेन्स बरोबर ठेवलेले आहे. असा वन लाईनर आलेला होता, म्हटलं हे दोन्ही सेंटेन्स घेतो म्हणजे इयरही तुमचं कव्हर झालं पाहिजे, की जे आहे ना, महाराष्ट्र शासनानं रिजनल इम्बॅलन्स किंवा रिजनल डिस्पॅरिटीज याच्या आधारासाठी कोणती समिती नेमली होती, केव्हा? तर यस, व्ही.एम. दांडेकरच होते आणि 84 ची ते समिती आहे. 83-84 असं लक्षात ठेवा. दोन्ही बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 3. ह्या डेटा लक्षात ठेवा, येऊ शकते. पुढे कोणते भारताच्या विकासातील महत्वाचे मुद्दे आहे? कोणते आहे? कमी दरडोई उत्पन्न, बेरोजगारीचा प्रश्न, अंडर बीपीएल, लोकसंख्येचा आकार. आहे सगळेच? आन्सर ऑप्शन 4. चुकलाय का कोणी? त्याला असं वाटते प्रश्न नाहीये बुवा हा, त्याचं काम चालू आहे बुवा. ठीक आहे, बघा पुढे 50 ते 80 भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर PYQ रिपीट झालेला आहे. याच्या आधी हाच क्वेश्चन विचारण्याचा अँगल होता, की हिंदू ग्रोथ रेट किती होता भारताचा या दरम्यान, आणि त्यालाच म्हटलं ते हिंदू ग्रोथ रेट किती आहे, 3.5%. आन्सर ऑप्शन 3. कारण काय हिंदू ग्रोथ रेट म्हणण्यामागे त्याला, की त्या दरम्यान हिंदूची पॉप्युलेशन ग्रोथ हे इयरली 3.5% होती, आणि मग जे तुलनेनं युजली मुस्लिम कम्युनिटीपेक्षा कमी होती, म्हणून त्याला नाव दिलं आहे हिंदू ग्रोथ रेट. मला वाटते काहीतरी राव की कोणतरी आहे, त्यांनी ते नाव दिलेलं होतं. यस, काय म्हटलं? 5.9%. जो आधी पाहिला तो म्हणता का तुम्ही? हो, तो एकंदरीत कम्युलेटिव्ह घेतला असेल. हा प्रामुख्यानं या कालावधीसाठी आपल्या जो इकॉनॉमिक तेव्हाचं डॉक्युमेंट रिलीज झालं होतं, त्याच्यामध्ये डायरेक्टली हा शब्द होता. ठीक आहे, याचा सोर्स तसाही कोळंबे सरांचं पुस्तक होता, देसले सरांचं पुस्तक तेव्हा नव्हता. ठीक आहे, पुढे क्वेश्चन नंबर 19 बघा. भारतातील संपत्तीच्या विषम वाटपासंदर्भात लोकांचे वैशिष्ट्य काय? हा थोडा ब्रॉड सेन्सनं विचार करा. का जे विषम आहे म्हणजे गरीब आणि श्रीमंतामध्ये असंबंध आहे, प्रामुख्याने गरीब यांचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे आणि काय प्रॉब्लेम आहे ते गरीब असण्यामागं, तर दोन्ही हे सेंटेन्स सांगतात तुम्हाला बरोबर. ज्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन नैसर्गिक उत्पादन साधन आहे, म्हणजेच काय युजली प्राथमिक क्षेत्र. समजतंय? प्राथमिक क्षेत्रावरती अवलंबून आहे कोण आहे, उत्पन्नाचे मुख्य साधन विषम वाटपा संदर्भात. दुसरं एकमेव आणि मुख्य साधन, दुसरं काय त्यांचं, कॅपिटल आहे का त्यांच्याकडे? नाहीये, कॅपिटल नाहीये, त्यांना लेबर फोर्सवर ते बिचारे काम करताय. मग प्राथमिक क्षेत्रामध्ये बघू शकता तुम्ही, कृषी आहे ना, लाईट सेक्टर, मत्स्य व्यवसाय, मासेमारी, हे सगळे कशात आहे, प्राथमिक क्षेत्र. मग त्या तुलनेनं विषम वाटप झालेलं आहे. त्यांचं आन्सर ऑप्शन काय? दोन्ही विधाने बरोबर. 20. यस. का उत्पन्न असमानतेची प्रमुख कारणे कोणती? असमानता आहे कशामुळं? खाजगी मालकी मालमत्तेची, बरोबर आहे. तुलनेनं एक असा व्यक्ती आहे ज्यानं जे आहे फार मोठा बंगला किंवा फार मोठं क्षेत्र व्यापलेलं आहे, त्या फॅमिलीमध्ये 10च व्यक्ती आहे, पण तुलनेनं त्याच्याच किती अंतरावर लाखो लोकांची झोपडपट्टी आहे. समजून घ्या है ना. मग विचार करा, बरोबर आहे. आणि मग आपण म्हणतो की बुवा आपण काय चॅरिटी करणारे आहे, बरोबर, फिलॉन्थ्रॉपर आहे. मालमत्तेची खाजगी मालकी, बरोबर आहे. दुसरं वारसा हक्काचा कायदा, हा महत्वाचा आहे. हे असमानताच आहे, असमानतेचं प्रमुख कारण वारसा हक्क. कारण की वारसांमध्ये बरेचदा भेदभाव करताना, जमीन देताना वारसांना भेदभाव केला जातो, त्याच्यामुळे मग फ्युचरचे डिस्प्यूट तयार होतात. बिचारे चांगले असतात तर नंतर त्या फॅमिलीमध्ये वाद निर्माण होतो, कारण की असमान वाटणी. ठीक आहे. तिसरं कर चुकवेगिरी आहे मुद्दा, कारण की जे श्रीमंत लोक होते त्यांनी हक्कानं टॅक्स भरायला पाहिजे, कारण की तो त्यांचा कर्तव्य आहे, हे महत्वाचं आहे. हे तुम्ही रिसोर्सेस प्रगत होण्यासाठी कुठले वापरले? भारतातले, बरोबर आहे, म्हणजे या देशाचे रिसोर्सेस वापरले. त्यामुळे जेवढे रिसोर्स तुम्ही वापरले जास्त, तेवढा तुम्ही डेव्हलपमेंट जास्त केली. जसं उदाहरणार्थ एखादा उद्योगपती आहे, तर तो रिसोर्सेस वापरत आहे ना भारतातले, मग त्यानं प्रगती जास्त केली, तर मग त्याचं कर्तव्य आहे त्या रिसोर्सेस वापराच्या बदल्यात इथला जो गरीब वंचित घटक आहे त्याला तुम्ही मदत केली पाहिजे. आणि मग ते मदत करण्याचा एक मार्ग तो काय, टॅक्स.
बरोबर आहे. मग हे जर टॅक्स इव्हेजन होत आहे तर मग याचा अर्थ उत्पन्नातील असमानता होते आहे. समजत आहे? पुढचं समांतर अर्थव्यवस्था. पॅरलल म्हणजे तेच आपलं काळा पैसा है ना, ब्लॅक मनी, समांतर अर्थव्यवस्था. आन्सर ऑप्शन याचं काय? 4 वरील सर्व. 20. अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करणे आणि खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम यांनी भर दिला. कोण असेल? राजीव गांधी. आन्सर ऑप्शन 3. ते सहसा 1980 नंतर एलपीजी पॉलिसीचं. देशाच्या आर्थिक विकासाचा दर मुख्यत्वे यावर अवलंबून असतो. त्या देशाचा जो इकॉनॉमिक ग्रोथ रेट आहे कशावर डिपेंड आहे? सर्वच आहे. ठीक आहे. एज्युकेशन अँड रिसर्च, आंतरराष्ट्रीय व्यापार, नंतर भांडवल निर्मिती साधने, शेती आणि सिंचन. आन्सर ऑप्शन 4. यस. क्वेश्चन राहिला काय? 23. देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे कारण. सरळ सरळ विचार करा, जास्त टेन्शन नाही घ्यायचं. देशात बचतीचे प्रमाण कमी होत आहे, सेव्हिंग्स कमी होत आहे. बरोबर आहे. का बरं? तर रोजगारात वाढ होत आहे असेल का? बिलकुल चुकीचं. रोजगारात वाढ झाली तर उलट बचतीचा टक्का वाढेल, कारण की त्याचा खर्च करून पैसा शिल्लक असेल जो त्याचा सेव्हिंग मध्ये जाईल. दुसरं, विदेशी गुंतवणुकी वाढत आहे, त्याचा संबंध डायरेक्टली जाऊ शकत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. बचतीवर मिळणारा व्याजदर कमी आहे. ठीक आहे. आन्सर ऑप्शन याचं बी फक्त. ठीक आहे. बचतीवर सेव्हिंग अकाउंट, म्हणून मग CRR SLR किंवा जो काही रेट आहे तो जास्त असण्यामागं कारण हे असतं की लोकांना कर्जावर, आपण जे सेव्हिंग्स ठेवले त्याच्यावर जर पैसा जास्त मिळत असेल रिटर्न्स, मग लोक बँकेत ठेवतील. नाहीतर मग काय म्हणून की जाऊ द्या, कॅशच ठेवतो. आणि सगळ्यात धोकादायक आहे कॅश पैसा ठेवणं, आणि तो देशाच्या काहीच कामाचा नाहीये है ना. मनी सप्लाय पाहिला आपण. आन्सर ऑप्शन याचं काय? 2. पुढील क्षेत्राची त्यांच्या जीडीपी नुसार टक्केवारीनुसार घटता क्रम. त्याला हे समजलं नाही तर बरेच जणांनी एबीसी जर केलं असेल तर चुकलं तुमचं. घटता क्रम म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त सध्या जीडीपी आहे तिथून सर्वात कमी जीडीपी आलं तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. मग CBA. तर ऑप्शन 3 आहे का कोणी? प्लीज एबीसी वर प्लीज रेज द हँड. बरोबर आहे सर्वांचा? ठीक आहे. इथे समजून घ्या, इंग्रजीमध्ये असेंडिंग डिसेंडिंग, इथे गोल झाला पाहिजे. घटत्या क्रमाने कमी. बरोबर आहे. इथे ज्या एबीसी नसणार उत्तर. सेवा क्षेत्रासाठी 50च्या वर आहे, उद्योग मध्ये 30च्या जवळपास आहे, कृषीमध्ये 15च्या जवळपास आहे. पहिले काय येईल? सेवा, उद्योग आणि कृषी. पुढे 25 सांगा. मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार, मिक्स इकॉनॉमी, पंडित जवाहरलाल. आन्सर ऑप्शन 3. इंदिरा गांधी नाही, लक्षात घ्या. पंडित जवाहरलाल नेहरू. पुढे आर्थिक नियोजन ही बाब भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीत आहे? कॉन्करंट लिस्ट. आणि आठवण ठेवता, पेपरला जायच्या अगोदर सर्वांनी सूच्या वाचून जा. केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. यावेळेस क्वेश्चन येईल. ठीक आहे. आणि परिशिष्ट चांगले वाचा. पुढे 27 ही भारतीय आर्थिक नियोजनाची मुख्य उद्दिष्टे आहेत. त्या ट्रॅप आहे. तुम्ही जर गडबडीत 26 क्वेश्चन आहे, पुढे तुम्हाला मॅथ्स रिझनिंग आठवत आहे, टेन्शन येत आहे, मग तुम्ही वरील सर्व घेऊन मोकळे व्हाल, पण चुकलात तुम्ही. आर्थिक वाढ आहे उद्दिष्ट, आत्मनिर्भरता, गरिबी दूर करणे, रोजगार कमी करणे की जास्त करणे. पुढे सी डायरेक्टली गेला. आन्सर ऑप्शन 3 ABD. यस. कोणी व एनीवन? एक ना एक मिळते, बरोबर आहे ना. म्हणून माझा क्वेश्चन सिलेक्शन करण्याचा हेतू तोच असतो का तुम्हाला अप्रोचही समजला पाहिजे, लक्षात आलं पाहिजे पुढे चुकतो आपण. ठीक आहे. ऍक्टिव्ह रीडिंग ठेवा. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 28. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मुंबई योजना आणली. कोणतं वर्ष आहे? टाटा बिर्ला योजना म्हटलं जाते, 1944. तर मग गांधी योजना, श्रीमंत नारायण अग्रवाल, नंतर जनता योजना, ठीक आहे, मानवनाथ रॉय. हे लक्षात ठेवतात. जयप्रकाश नारायण, सर्वोदय. हे चारही योजना प्लॅन लक्षात ठेवा. वर्ष विथ इयर. होमवर्क लक्षात घ्या. आजचं होमवर्क आहे, ह्या ज्या चारही योजना म्हटल्या मी तुम्हाला, जनता योजना, सर्वोदय योजना, गांधी योजना आणि मुंबई प्लॅन, त्याचे इयरही पाठ करा आणि त्याचे व्यक्ती पाठ करा. 29 आर्थिक सुधारणाविषयी कोणती विधाने सत्य आहे? सुधारणा प्रक्रियेत उत्पादन व सेवा क्षेत्राच्या वाढीवर भर दिला गेला. कृषी क्षेत्राकडे यस मान्य करायला पाहिजे, दुर्लक्ष झालं. सार्वजनिक गुंतवणुकीत काय झाली? घट दिसून आली. कशासाठी? ऍग्री सेक्टरसाठी. आणि छोट्या सिंचन प्रकल्पाखाली क्षेत्राचा वृद्धी दर मंदावला. वरीलपैकी सर्व. ते डाऊट नका घेऊ. 30
यस. पुन्हा काय आहे याचं उत्तर मग? जनता योजना मानवनाथ रॉय. तर 100% चुकतं आपण इथं. श्रीमान नारायण अग्रवाल काही जणांनी केलं असेल. आहे का कोणी? श्रीमान नारायण अग्रवाल लक्षात ठेवा. गांधी योजना संदर्भात आहे. 8 उद्योगपती टाटा बिर्ला योजना. राष्ट्रीय नियोजन आयोग 1938. पंडित जवाहरलाल नेहरू. अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस. हरिपुरा अधिवेशन. ठीक आहे. नेक्स्ट पुढे 31. अचानक वाटलं असं पॉलिटी कुठून आला, पण कधी कधी इकॉनॉमिक्स मध्ये जिल्हा नियोजन समितीवर क्वेश्चन विचारल्या जाते. आणि म्हणून मग हे होमवर्क आहे तुम्हाला आज. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव आणि सदस्य सचिव वाचायचे आहे आज गेल्यानंतर. कुठं भेटणार? युजली पंचायत राजचं जे डेडिकेटेड पुस्तक आहे जे तुमच्याकडे असेल त्याच्यात भेटणार. पॉलिटीच्या ना लक्ष्मीकांतमध्ये आहे ना कोळंबेमध्ये. क्लासच्या नोट्समध्ये असतील तर बघून घ्या. जिल्हा नियोजन समिती याचे अध्यक्ष, याचे उपाध्यक्ष आणि याचे सचिव आणि सदस्य. ते कोण विचारलं तुम्हाला? सचिव कोण आहे? जिल्हाधिकारी. अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री अध्यक्ष असतात. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने, बरोबर आहे का? जानेवारी 15. एखाद्याला रिव्हिजन नसली तिथे कन्फ्युज होता आपण. असं वाटते मोदीजी आले 14ला आणि तेव्हा सुरू झाला है ना. तर जानेवारी 2015. आणि नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचं मार्गदर्शक तत्व आहे. नाही समजलं तर घेऊन जातो बरोबर. कशा संदर्भात? नीती आयोग. तर मोठमोठे शब्द वापरले असले, माहीत नसले डिक्शनरीत तर बरोबर आहे. फक्त जर विरोधी असले तर मग नाकारता आले पाहिजे. उत्तर आन्सर ऑप्शन 3. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे म्हणू शकतो आपण स्टँडर्ड, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने लॉंग टर्मचा विचार केला जातो. त्याला पर्स्पेक्टिव्ह म्हटलं जाते. त्याच्यामध्ये 25 वर्षाची एखादी योजना डिझाईन केल्या जाते. त्याचे छोट्या छोट्या टार्गेटमध्ये ते वाटल्या जाते. ठीक आहे. त्याला म्हटलं ते नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग. पुढे 33. यस सांगा. योग आयोगानं वरील सर्व नाही आहे, नाही तर इथे पुन्हा ट्रॅप झाले असतात तुम्ही. कारण की इथं तुम्हाला शोधा लागते का कोण कशावर ट्रॅप, म्हणून भेटून जाते उत्तर. वरील सर्व असतात चुकले असतात डबल. नीती आयोगाबाबत सत्य निधी वाटप करण्याचा अधिकार आहे का त्यांना? नाहीये. हा एक विचार. थिंक टँक आहे का? यस. राज्यांशी चर्चा केली जाते की लादले जाते दोधले? ठीक आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. त्यामुळे अ ब ड पहिलं. राज्यावर धोरण लादले जात नाही. हे नियोजन आयोगाची नीती होती, नीती आयोगाची नाही. 34. कोणत्या घटकाचा भारताच्या आर्थिक नियोजन दीर्घकालीन उद्दिष्टामध्ये समावेश होतो? कोणत्या आहे? सर्वच आहे. आर्थिक विषमता, लॉंग टर्म, यस पॉवर्टी एलिव्हेशन आणि स्वयंपूर्णता. प्लॅनिंग अँड द पूर कोणाचं पुस्तक आहे? यस बी एस मिन्नास. पाठ करून ठेवा. पुढे नेक्स्ट आता पंचवार्षिक योजना. 10 क्वेश्चन पंचवार्षिक योजनेवर आहे. नव्या पंचवार्षिक योजनेचा भर. नवी पंचवार्षिक योजना दिसली तर आठवायला पाहिजे सामाजिक न्याय आणि समानतेसह वृद्धी. 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा. लॉजिक होतं या प्रश्नामध्ये. राज्यसेवा प्रिलिमचा हा क्वेश्चन आहे बहुतेक. ठीक आहे. 23चा. ठीक आहे. लॉजिक असं होतं की सर्वाधिक वाटा, मग विचारण्यात अँगल एकच क्षेत्र असलं पाहिजे, कुठलेही दोन क्षेत्र नसतील. आन्सर ऑप्शन 3 ऊर्जा क्षेत्र. आणि हाच अपवाद होता 7वी योजना, म्हणून बरोबर त्यांनी युजली विचारला. पुढे एकूण खर्चाच्या तुलनेत शेती आणि शेतीपूरक क्षेत्रावर केलेला खर्च योजनानुसार चढत्या क्रमाने लावा. चढत्या क्रम म्हटलाय लक्षात घ्या. म्हणजे जास्त पहिले कमी होता मग जास्त जास्त होत गेला. लॉजिक होतं याही प्रश्नात. लॉजिक असं होतं की आपल्याला माहित असलं पाहिजे सर्वाधिक जास्त पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेती, कारण की टायटलच होतं शेती. मग शेती म्हणजे अ 2 ऑप्शन आहे, हा आता गेला. ठीक आहे. शेवटी अ आहे बरोबर. मग अ नंतर सलग दुसरीच असेल ना, कारण की शेतीनंतर उद्योगधंदे आपण घेतलं होतं आणि तिसऱ्यामध्ये शेती आणि उद्योगधंदे एकत्र केले होते. ऑब्विसली आधीच्या योजना असेल की नंतरच्या असेल हे विचार करायला पाहिजे. शेतीवर आधी सुरुवातीला खर्च जास्त झाला, आणि शेतीची ग्रोथ जशी दिसली मग 66 नंतर हरित क्रांती आली, तसं तसं लक्ष डायव्हर्ट केलं. मग 8व्या पंचवार्षिक योजनेपासून मानव विकासावर लक्ष दिलं. शेतीचा खर्च कमी झाला, शिक्षणाचा वाढला, सामाजिक सेवांचा वाढला. म्हणून बघू शकता हे लॉजिक लावायला पाहिजे तुम्ही. मग युजली मग काय लगेच दुसरी त्याच्यामध्ये जास्त झाला असेल, म्हणून ड अ ब पाहिजे शेवटी. ऑप्शन एकच आहे. आन्सर ऑप्शन 4. सांगा. मालनोबीस प्रतिज्ञानात यावर भर देण्यात आला. कोणती? कॅपिटल गुड्स अँड कन्झ्युमर गुड्स. भांडवली वस्तू की गुंतवणूक वस्तू. दुसरी पंचवार्षिक योजना लक्षात ठेवा.
11व्या पंचवार्षिक योजनेत प्राधान्य देण्यात आलेले होते कशाला? शब्द वाचायला पाहिजे. कोणता आहे? सर्वसमावेशक वृद्धी. 11वी सर्वसमावेशक, समानतेस वगैरे 9वी पंचवार्षिक योजना. 5वा शब्द दिसला तर 12वी पंचवार्षिक योजना. यस. 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे? 2002 ते 2007. 42. दुसरी पंचवार्षिक योजना कोणतं प्रतिमा होतं? महालनोबिस. 4थी पंचवार्षिक योजना कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी. 5वी या उद्देशानं चालू झाली, गरिबी हटाव. आणि 11वी पंचवार्षिक योजना कोणता? समावेशक वृद्धिकरण. कसं येईल उत्तर? 3, 1, 2. 3, 1, 4, 2. 43. यस. करण्याचा अँगल बघा. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2007-8 मध्ये औद्योगिक विकासाला वृद्धी दर किती होता? मग विचारण्याचा अँगल काय की जास्त होता हे सांगण्यासाठी. आन्सर ऑप्शन काय? 8.5%. 44. यापैकी सर्व नाही याचं उत्तर. याच्यामध्ये अ चुकलेलं आहे. साक्षरता दरामध्ये 2007 मध्ये फक्त 7% नसेल इन्क्रीज, त्याच्यामुळे पहिले 3 बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 3 अ, ब, क. 45. सांगा. पाठ असलं पाहिजे ना. आपल्याला माहिती आहे 1ली, 5वी, 6वी, 7वी, 8वी यांना सरप्लस भेटला आपल्याला, म्हणजे जे टार्गेट ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त भेटला. पण ऍक्च्युअली किती भेटला याचं पहिल्याच पाठ पाहिजे, कारण की आयोगाने विचारले आहे याच्या अगोदर. ठीक आहे. याचं उत्तर आहे 2. 4.2%. 46. सांगा. IRDP एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम 1980 2 ऑक्टोबरचा आहे. बरोबर. याच्यामध्ये म्हटलं आहे की लाभार्थी कोणते कोणते आहे. नाही माहित ना, तर मग ऍटलीस्ट इलिमिनेशन तरी जायला पाहिजे. मोठे शेतकरी असणार आहे का कुठे? नाही. ठीक आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्पभूधारक, ठीक आहे, आणि नंतर भूमिहीन शेतकरी. आन्सर ऑप्शन असला पाहिजे ABC. 47. सांगा. ज्यांना शेवटपर्यंत वाचला आणि घाई केली त्याचा चुकला क्वेश्चन. सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये लोहपोलाद कारखाना कुठे सुरू झालेला नाही? कारण की बोकारो 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेला होता. त्यानंतर ड आणि ड ऑप्शन सेट केलेलं होतं 3 मध्ये. प्लीज रेज द हँड. कोणाचा चुकला? ठीक आहे. म्हणजे 4 केलं का तुम्ही तर माहित असून, है ना. त्याच्यामुळे इथं या प्रश्नामध्ये इथं गोल व्हायला पाहिजे होता. ठीक आहे. नाही म्हटलंय बोकारो आपल्याला माहिती आहे नंतर झाला. युजली बाकी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालेले आहे. ठीक आहे. आणखी एक 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाला होता. मला वाटते विशाखापट्टणम. नेक्स्ट पुढे 48. 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट. कोणता शब्द शोधायचा? वेळ घालवायचा नाही याच्यात. शाश्वत. विकासाची प्रक्रिया गंभीरपणे अडचणीत आलेली होती कारण 3ऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात. कोणते कारण आहे? सर्वच. वरीलपैकी सर्व. नंतर 50. योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना या काळात राबवल्या गेल्या. कोणता आहे? 66 ते 59. बघा 51. लोकसंख्या संक्रमण या संदर्भात सिद्धांतवर विचारला आहे क्वेश्चन. तुम्हाला माहित असलं पाहिजे. ट्रान्झिशन टोटल 4 फेज आहे भारताच्या संदर्भात. क्लिअर पाहिजे त्या गोष्टी. पहिल्या अवस्थेत जन्मदर कमी असतो की जास्त असतो? ठीक आहे. पहिल्या अवस्थेत मृत्यूदर जास्त असतो. बरोबर आहे. पहिल्या अवस्थेत जन्मदर जास्त असतो. म्हणजे ब आणि द. वाढीचा दर जास्त असतो नाही म्हणू शकत आपण, स्टेबल असतो. मृत्यूदर आणि जन्मदर दोन्ही जास्त असल्यामुळे स्टेबल असतो बऱ्यापैकी. 52. यस. प्रश्न काय विचारलाय तेच उत्तर देता आलं पाहिजे. 52 आणि 53 साठी ते स्पेसिफिक आहे दोन्ही प्रश्नासाठी. प्रश्नात जे विचारलाय त्याच उत्तर द्या. अशा टाईप मध्ये इकॉनॉमी मध्ये एक ट्रॅप असतो. युजली राज्यसेवेत हा जास्त चालतो. प्रश्न जे विचारलाय तेच उत्तर द्या. विचारलं काय की स्त्रियांच्या शिक्षणामुळे जे प्रजनन क्षमता आहे ती कमी होते, कारण काय? मला नाही तर बऱ्याचशा गोष्टी वाटतात. कामाच्या संधी, स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावे वाटते, स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते. हे 4ही बरोबर वाटतात. बरं झालं ऑप्शन नाहीये, है ना.
आता याच्यातलं जास्त महत्वाचं हा याच्यावर गोल असला पाहिजे तुमचा, प्रजनन क्षमता याच्याशी रिलेटेबल कोणता आहे, बरोबर. म्हणजे सी तर 100% पाहिजे. मग सी आणि सी डी, स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते आणि शिक्षण आणि साक्षरता हे गर्भनिरोधकाविषयी अधिक ग्रहणक्षम बनवते. जास्त प्रॉपर कोणता आहे? सी. कदाचित डी वाटू शकते, पण शिकली म्हणून आर्थिक स्थिती सुधारलीच आहे काय? गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे आन्सर ऑप्शन फक्त डी बरोबर आहे. नेक्स्ट पुढे 53, नागरीकरण म्हणजे काय? अर्बनायझेशन. प्रश्न जेवढा विचारला तेवढंच उत्तर दिलं पाहिजे अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये. आणि त्यातल्या त्यात जेव्हा जेव्हा नेहमी लक्षात घ्या कीवर्ड असते कन्सेप्टचा, तेव्हा स्पेसिफिकच उत्तर असते. जेव्हा जेव्हा असं सिंगल वर्ड विचारते आणि तो असतो कन्सेप्ट, इथं विचारलंय तुम्हाला डेफिनेशन. बाय डेफिनेशन व्हॉट इज मीन बाय अर्बनायझेशन, नागरीकरण म्हणजे काय? तर तुम्ही विचार करा, शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, बरोबर आहे. शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण हा तो ऑप्शन गेला. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण हा गेला. लोकसंख्येच्या घनतेत वाढ. एखाद्याला वाटू शकते सर अ आणि ड बरोबर आहे, पण विचार करा लोकसंख्येच्या घनतेत वाढ हा त्याचा परिणाम आहे अर्बनायझेशनचा. विचारला का तुम्हाला व्हॉट इज मीन बाय अर्बनायझेशन? अर्बनायझेशन सिम्पली मीन्स का शहरामध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण होत आहे, म्हणजे घनतेत वाढ होईल तो त्याचा परिणाम आहे. बाय डेफिनेशन तुम्हाला शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण फक्त अ बरोबर आहे. समजलं? इकॉनॉमिक्स मध्ये आवर्जून लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा कन्सेप्ट विचारला जाते टायटल मध्ये सिंगल शब्द असतो डॉट डॉट डॉट, तेव्हा स्पेसिफिक उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे, तिथं ब्रॉड विचार नका करू. कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही? बरोबर वाचा. जाता जाता तुम्हाला ट्रॅप केला बरोबर. पहिले थकवल्या जाते आयोगाकडून तुम्हाला, नंतर ट्रॅप केला जाते. विस्फोटाचे कारण नाही म्हणते. ठीक आहे, पहिले तर इलिटरसी आहे. दुसरं विवाहाची सार्वत्रिकता, बरोबर आहे, तो स्टँड अजूनही. नंतर एकत्र कुटुंब पद्धती, एखाद्याला इथं वाटू शकते, परंतु एकत्र कुटुंब पद्धतीच्या मागचा कन्सेप्ट असा आहे का टेन्शन नाही राहत, बरोबर ना, टीम बनवा वागवत राहते है ना. तर बेसिकली तो नाही, एकत्र विभक्त असले दोन असतानाच विचार काय होईल आपल्याला माहिती आहे ना. नेक्स्ट राहणीमानातील सुधारणा असू शकते का? नाही. तुम्ही बघा जेवढं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढत आहे, आता तुम्ही बघा मुंबई, जर आपण बघितलं गुणोत्तर, लिंग गुणोत्तर मुंबईचं वर्स्ट आहे, तुलनेनं नंदुरबार गडचिरोली मधलं चांगलं आहे. कारण काय की जेवढे लोक शिकले ना तेवढं आणखी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढते, आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं की त्यांना जास्त डोकं लावते ना कुठे, बरोबर. तो बेसिकली मग राहणीमानातील सुधारणा, ओके, हा घटक येणार नाही. विचारलं तर कारण नाही, आन्सर ऑप्शन 4. आहे का कोणी अबक तर करणारा? प्लीज. जीवनाची असुरक्षितता, हो पण ते आधी होतं ना. आता आपण मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये टेक्नॉलॉजी मध्ये किती पुढे गेलोय. म्हणजे जीवनाची असुरक्षितता आत्ता लागू नाही होते. हे लागू झालं असतं 1990च्या अगोदर. 90च्या नंतर आपलं जे काही विस्फोटाचं म्हणू शकतो आपण प्रामुख्याने, त्या फेज मध्ये आता मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलाय, नाही मरू तर देत नाही तुम्हाला है ना, बिलकुल नाही मरू देत, पैसा पाहिजे फक्त है ना. आन्सर ऑप्शन 4 ड फक्त. त्याच्यामुळे ते तुम्ही म्हणता ते नाहीये, जीवनाची असुरक्षा आता लागू नाही होत ते. नेक्स्ट पुढे, आधी त्याच्याचमुळे लोकसंख्या वाढत होती ना, गॅरंटी नव्हती. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, खालील विधाने विचारात घ्या. प्राचीन आणि मागासलेली असते, यस, पहिली अर्थ पहिल्या फेज मध्ये. दुसऱ्या फेज मध्ये लोकसंख्येची वृद्धी जलद होते, लोकसंख्या विस्फोट. तिसऱ्या अवस्थेत शहरीकरण आणि औद्योगिकरण जलद होते, जवळपास भारत सध्या आता तिसऱ्या फेज मध्ये. फोर्थ फेज मध्ये 21 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केलेला आहे, 21 ते 51 चा घटक. सर्व विधाने बरोबर. 4 हे आयडल क्वेश्चन आहे, हा चांगला आहे. 56, यस. टॉपिकचं सिलेक्शन माझं असं असते प्रश्नाच्या की तुम्ही जाऊन घरी वाचावं, लक्षात घ्या. असं नाही की हाच प्रश्नाला हाच येईल, हे लक्षात घ्या. आता आपली हे आजची 15वी टेस्ट आहे ना, याच्यातून आवर्जून असं लक्षात घ्या की जे मी करंटचे क्वेश्चन टाकत असेल परिक्रमातून, तर ते प्रश्नच येईल मी याची गॅरंटी देत नाही, पण त्या प्रश्नाच्या मधला जो डेटा आहे आजूबाजूचा तो येऊ शकते. म्हणून हे क्वेश्चन माझं सिलेक्शन असं असते की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण वाचावा तुम्ही. वर जे आपण पाहिलं की लोकसंख्या संक्रमण सिद्धांत वाचा, समजलं का. त्यामुळे टॉपिक वाचा. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या नुसार काय आहे आपले सोशिओ इकॉनॉमिक्स टार्गेट होतं, आणि मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं आठवत असेल तर परवाच्या दिवशी लेक्चर मध्ये म्हटलं होतं 14 वर्षाच्या मुलांना मोफत शालेय शिक्षण, बरोबर आहे. सेकंड मध्ये गरोदर स्त्रियांची 80% नोंदणी आहे का? 100% आहे. प्रशिक्षित दाईद्वारे 80% आहे.
ते लक्षात ठेवा. 100% नोंदणी साध्य करणे गरोदर स्त्रिया. आणि 100 आपल्याला माहित आहे MMR आहे आणि 30 काय आपला IMR. 30% नाही आहे, पर लाख मागे आहे हा 100 आणि हा पर हजाराच्या मागे. सांगा साक्षरतेचे प्रमाण किती आहे? 82.9 बरोबर आहे महाराष्ट्रात. पुढे यस घनता किती आपली? 365. 65 हा 82 भारताची, 57 वाढली. महाराष्ट्रात 325 होऊन 50 न वाढली 365. साक्षरता लक्षात ठेवा भारताची 73%च्या जवळपास, इथे 82.9%. पुढे 59 SDG बद्दल बोललाय. तर 2015 शाश्वत विकास उद्दिष्टाची संख्या 30 इतकी होती. 30 होती काय? किती जण ट्रॅप झाले याच्यात? 2030 पर्यंत अचीव्ह करायचे 17 टार्गेट्स होते है ना, त्यामुळे नाही. आणि त्या 17 पैकी 7 घेतले असतील, ठीक आहे, भारताचा आहे राष्ट्रीय पुनर्विकास अहवाल, 17 पैकी 7च कन्सिडर केले असू शकते, बरोबर. फक्त ब योग्य आहे. चुकला किती जणांचा प्लीज? काय केलं उत्तर? कोणतेही नाही. नाही ना, तुम्ही काय म्हणताय बघा, 15 संख्या 30 इतकी होती हे तर शुअर माहिती आहे आपल्याला. स्वैच्छिक राष्ट्रीय पुनर्विकास अहवाल 17 7 शाश्वत विकास लक्ष्यावर केंद्रित आहे. तर मग एवढ्यापैकी एवढे सिलेक्ट केले असेल भारतानं एखादा रिपोर्ट घेताना, इथे नाही चुकवणार की 717 केले की 709 केले, लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे 60 यस 13 हवामान आहे आपलं. 10 लोकांमध्ये काय असते, 10-10च्या गटात आपण विषमता करतो असं मानता, असं लक्षात ठेवलं आहे. ते अचं उत्तर 10चं उत्तर 3 एकाच ठिकाणी ना, नंतर 4 2 14 पाण्याखालील जीवन, 15 मध्ये जमिनीवरील. जे जास्त कन्फ्युजिंग आहे ते एकच या प्रश्नामध्ये दिलेले आहे, जे आठवत नाही आपल्याला वेळेवर. चारही लक्षात ठेवा. 13 हवामान. नेक्स्ट पुढे 61 यस कोणतं MDG मध्ये नाही? कोणतं नाही आहे? यस कृषी शाश्वतता नाही आहे, ऍग्रिकल्चर सस्टेनेबिलिटी नाही आहे, पण एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आहे. खालच्याच क्वेश्चन मुद्दाम टाकला तुम्हाला. पुढे मग पुन्हा दिलेला आहे की जे काही 8 विकास उद्दिष्टे आहे MDG, कोणता भाग नाही? पर्यावरण शाश्वतता आहे, लक्षात ठेवा 7व्या मध्ये. ठीक आहे, 7व्या नंबरचं जे टार्गेट आहे याच्यामध्ये संपत्तीच्या न्याय वितरणाची निश्चितता नाही. ऍग्रिकल्चर नाही आहे, मात्र पर्यावरण आहे. ऍग्रिकल्चर स्पेसिफिक मग आपल्या इथे आहे SDG. 63 जस मुद्दाम तुम्हाला समावेशन हा टॉपिक ऍक्च्युली राज्यसेवेच्या प्रिलिम्सला आहे, पण कधी कधी जर स्कीमवर क्वेश्चन आला तर कसा सोडवायचा म्हणून हे टाकलेलं आहे. विचारलंय तुम्हाला की मायनॉरिटीसाठी कोणत्या स्कीम्स आहे, तर सगळ्याच आहे. आणि ऑप्शन त्यातल्या त्यात असं जेव्हा असते ना, तेव्हा ते या ऑप्शनला स्ट्रॉंग करते, नेहमी लक्षात ठेवा. हे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा हे असे 2 ऑप्शन असते ना, तर वरील सर्वच उत्तर असतं. 64 ऍड करून घ्या. जे फायनान्शियल इन्क्लुजनची समिती होती त्या अनुषंगानं कोण होते ते अध्यक्ष? तर C रंगराजन. त्याच्यानुसार आपण स्वाभिमान योजना लॉन्च केलेली होती. आणि लास्ट तुम्हाला क्वेश्चन होता राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये, पहिल्यांदा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संज्ञा केव्हा मांडली? बऱ्याच जणांना ब्रूटलँड आयोग आठवलं. त्याचं उत्तर होतं वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी 1980. 1980 मध्ये वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी. आणि हा PYQ होता ना राज्याच्या प्रिलिम्समध्ये क्वेश्चन. बघा किती बरोबर आहे. आउट ऑफ 65 जास्त असायला पाहिजे, पण त्या पेपरमध्ये 55च्या वर असेल तर स्कोर चांगला आहे. बाकी
ठीक आहे. या 66 पासून रिटेक करतो. वर्किंग ऑफ सोलर सेल कशावर डिपेंड असते? मराठीत त्यांनी सौर पेशी केलाय. वर्किंग ऑफ सोलर सेल इज अ बेस्ड ऑन फोटोवोल्टाईक. तो बॅटरीचा मधला जो सेल आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. सोलर सेल फोटोवोल्टाईक असं करते गुगल मराठी. त्यासोबत असंच होते ते आयोगाच्या पेपरमध्ये. म्हणून इंग्रजी वाचत चला. 67 सिंपल कॅल्क्युलेशन आहे. एक तर आपला VIR बरोबर आहे. दुसरं मग H इक्वल्स टू I² RT. हीट कशी जनरेट होते, दोन फॉर्म्युले लावले तरी क्वेश्चन येतात त्याचे. तर 67चं उत्तर आहे 1 एम्पियर. 10 मिनिटे वाहत आहे, 10 मिनिटाला सेकंडमध्ये कन्वर्ट करा, टोटल एम्पियर काढा. VI इक्वल्स टू IR, ओम्स लॉ. 68 युनिट कसे काढायचे आपल्याला माहिती आहे. त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, PhD/1000. जर तुम्हाला नेहमी युनिटचा फॉर्म्युला विचारला, आपला ढवळे सरांचा शॉर्टकट आहे PhD/1000. म्हणजे P म्हणजे हा तुमचा आला पॉवर, अवर्स म्हणजे किती अवर्स, आणि डे म्हणजे तुमचा तो मंथ पकडायचा. मंथ जर असेल 30 दिवसाचा 30, 31 दिवसाचा 31, डिवायडेड बाय 1000 करा. 100 नाही, 100 जर चुकलं तर 100% ऑप्शनमध्ये वर चुकता तुम्ही डेसिमलमध्ये, आणि ऑप्शन 100% राहते. डिवायडेड बाय 1000 इथे उत्तर. मग 750 वॅट म्हणजे पॉवर दिलाय. 2 तास म्हणजे अवर्स दिलेला आहे, 7 2 120, आणि 3 रुपये शेवटी काढा. 30 दिवस दिलाय डायरेक्टली अपॉन 1000. जे उत्तर येईल त्याला गुणेला 3 करा. आन्सर ऑप्शन येईल 135 रुपये. 69 वीज बिलात एका युनिटचे किलो वॅट अवर हे फिक्स आहे. किती आहे? 36 गुणेला 10⁵. कधी कधी 3.6 असते, तेव्हा 10⁵ वाढवून घ्यायचा. 70 फ्यूज. यस, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जो आपला फ्यूज असते तो कशाच्या अनुषंगाने आहे? त्याचं उत्तर आहे AC. एक तर तो सिरीजमध्ये असते आणि तो अलॉयनं बनलेला असते, प्युअर मेटलचा नाही शक्य, मिश्र धातूपासून. यस, हाऊसिंग वायरिंग इज मेड विथ ऑल पॉइंट्स इन पॅरलल कनेक्शन. कशासाठी? फॉर गेटिंग मोर करंट. जेवढे जास्त अप्लायन्सेस आहेत तर चांगले बरोबर त्यांनी उजेड दिला पाहिजे, फॉर गेटिंग मोर करंट, म्हणून मग ते असते पॅरलल कनेक्शन. 72 यस, सांगा काय चुकीचं आहे याच्यातलं? ए सेंटेन्स चुकीचा आहे. याच्यासाठी आठवला पाहिजे आपल्याला, इंटरनल रेजिस्टन्स इक्वल्स टू लेंथ अपॉन एरिया. लेंथ डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एरिया इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. मग इथे आठवा, शॉर्ट लेंथ ऑफ अ थिक वायर यूज फॉर गेटिंग हाय रेजिस्टन्स. ठीक आहे. मग इथे इथे ए सेंटेन्स चुकीचा आहे, बी बरोबर आहे. जे आहे शॉर्ट लेंथ ऑफ थिन वायर इज यूज फॉर गेटिंग हाय रेजिस्टन्स. जेवढा थिन राहील तेवढी दाटी दाटी जास्त आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स कमी राहतील, थोडं रेजिस्टन्स जास्त असेल, हाय रेजिस्टन्स. 73 यस, हा कॉमन सेन्सनं सोडवायचा होता, हा पाठ करून नाही जावं लागत. रेडिओसाठी सगळ्यात कमी लागेल बॉ, बरोबर. नंतर TV सेटसाठी 120 वॅट, रेफ्रिजरेटरसाठी सर्वात ते 150, आणि इलेक्ट्रिक आयन सर्वात जास्त घेते, म्हणून तुमचा घरमालक चेक करते आहे ना. नेक्स्ट 74, विच ऑफ द फॉलोइंग आर ट्रू. चांगला क्वेश्चन आहे हा, नेहमी लक्षात ठेवा की जो असतो आपला फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स हा नेहमी निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असतो, परंतु आपलं जे फ्लो ऑफ करंट असतो हा नेहमी अपोजिट टू डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. 75 करंट पास केला, रेजिस्टन्स दिलेला आहे, तर तुम्हाला काढायचा आहे मिनिट. हीट पाहिजे, H इक्वल्स टू I² RT चा फॉर्म्युला वापरा. आन्सर ऑप्शन 2 540 कॅलरीज. 76 माहीत असेल, जर सिरीजमध्ये असेल तर ॲडिशन करायची रेजिस्टरची, तर पॅरललमध्ये असेल तर रेसिप्रोकलची ॲडिशन करायची. आन्सर ऑप्शन इथे 76चं 3 आहे. नंतर 77 सांगा, केलं असेल. रेजिस्टन्स दिलेला आहे, पुन्हा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, आणि 0.2 एम्पियर दिलेला आहे. पुन्हा काढू शकता तुम्ही 240 जूल. फक्त जेव्हा जूल कॅलरीजमध्ये केव्हा काढतो तेव्हा डिवायडेड बाय 4.18 करायचं. आन्सर ऑप्शन 2. नाही, तिथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे काहीतरी, उत्तर काढून घ्या ते. ठीक आहे.
एक मिस्टेक झाली आहे. नेक्स्ट 78. 78चं उत्तर 2. 3 4 1 2. सी.व्ही. रामन. ठीक आहे, माहिती आहे आपल्याला. स्कॅटरिंग. तर जॉर्ज ओहम रेजिस्टन्स. नंतर जॉर्ज हॅन्स ओवरस्टेट काय मॅग्नेटिझम. यस. आणि मायकल फॅराडे तुमचा इलेक्ट्रिक मोटर. उद्या जाऊन हा क्वेश्चन वन लाईनर येऊ शकतो, म्हणून महत्वाचा आहे. 79. काय काय दिलाय. 20 ओम 5 अँपियर VIR लावा. PD काढता येईल तुम्हाला. आन्सर ऑप्शन येतं 4. 10 व्होल्ट. आणि लास्ट फॉर्म्युला पाठ कर. जो चार्ज असते आपला व्होल्ट असते, व्होल्टचा फॉर्म्युला एक शॉर्टकट, याच्यावरून डायरेक्टली एक मॅथ्सचं क्वेश्चन सोडवता आला असता सायन्समध्ये. वर्क अपॉन चार्ज हा नवीन फॉर्म्युला आहे डिराईव्ह केलेला. व्होल्टेज निघते डायरेक्टली वर्क अपॉन चार्ज ना पहिलाच. नेक्स्ट 81. पार्टनरशिप आहे आजचा टॉपिक. काय म्हणते. XYZ ने एवढे एवढे गुंतवले तर झेडला किती मिळेल, तिथेच सोडवला पाहिजे उत्तर. आपल्याला दिसते तिथं की 7चा भाग जातो. 0 तर डायरेक्टली कॅन्सल होते. 7 7 49, 7 9 63, 7 10 70. ते मग रेशोवाला ते 7 9 10. त्याला काय डायरेक्टली झेडला किती मिळेल, बस एक्सची व्हॅल्यू काढा. तेच आन्सर ऑप्शन 2. 82. याच्या आधी तेच करायचं. जेव्हा रेशो दिला असते ना त्याची लगेच ऍडिशन करून घ्यायची, एक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची. 9 7 15 आणि 5 20. 20x इक्वल्स टू 24,000. हे 1200. आपल्याला माहिती आहे 12 9 अष्टोदरचे ते 10,800. आन्सर ऑप्शन 3. 83. जेव्हा असं असते ना की 9,000 गुंतवून, तर तो थोडा कॉम्प्लिकेट होते, पण सोपा करायचा कसा. याच्यामध्ये आता बघा 9,000 गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. 4 महिन्यानंतर राणीनं 12,000 टाकले, तर मग डायरेक्टली टाकायचं 9,000 गुणिला 12 डिवायडेड बाय 12,000 गुणिला 4 महिन्यानंतर, म्हणजे किती महिने शिल्लक राहिले 8. 4 महिने करू नका चुकीनं. 4 महिन्यानंतर लेट जॉईन केलं म्हणजे वर्षातले किती राहिले महिने 8. मग खाली 12,000 गुणिला 8. दोन्ही कॅन्सल होऊन उत्तर येतं 1,100 रुपये. आन्सर ऑप्शन 2. 3 3. 1,100 रुपये 1,100. नेक्स्ट पुढे 84. ते सेम टेक्निक लावा. 12 15 16 येतं डायरेक्टली. 85. आन्सर ऑप्शन 2. 1,000 रुपये. 86. आन्सर ऑप्शन 1. 2,000 रुपये. 87. आन्सर ऑप्शन 3. 88. आन्सर ऑप्शन 3. 89. याच्यामध्ये 8 टाकले. एक मॅथ्सचा क्वेश्चन सगळ्यात शेवटी दिसतो पार्टनरशिप. बघा 89. आन्सर ऑप्शन काय 33. आता इथे लक्षात घ्या, इथे जर अरिथमॅटिक प्रोग्रेशन लावलं सेम डिफरन्स येतो जवळपास, पण मग अरिथमॅटिक प्रोग्रेशनने चुकू शकतं. तर अशा वेळेस जर सिरीज लवकर आहे, तुम्हाला काय विचारले आहे तर कोणती संख्या ही मालिकाची राहणार नाही. ऑप्शनमध्ये आपल्याला दिसते आहे की 35 पर्यंत गेलाय. ते फास्टमध्ये ते करून टाका. पहिल्यांदा 1चा डिफरन्स, तर 3चा डिफरन्स, नंतर 5चा डिफरन्स. 1 3 5 1 3 5 अशी सिरीज रिपीट होते. तर 22 नंतर 1 3 5 1 3 5 ऍड करून घ्या. 33 येणार नाही त्याच्यामुळे. पुढे 90. काय लॉजिक आहे. चुकीची कोणती आहे. 56 चुकीची आहे ना. याच्यामध्ये 32 प्लस अधिक 25 येणार, कारण की स्क्वेअरची ऍडिशन आहे तिथं प्रत्येक ठिकाणी. पहिले 2चा स्क्वेअर, नंतर 3चा स्क्वेअर, नंतर 4चा स्क्वेअर, मग 5चा स्क्वेअर. 32 प्लस 5चा स्क्वेअर 25 57 येणार. तिथं किती दिलाय 56. नेक्स्ट पुढे 91. काय लॉजिक आहे सांगा. ती संख्या स्क्वेअर आणि क्यूब लॉजिक आहे. मग 3चा स्क्वेअर 9, क्यूब 27. 9 पाहिजे होतं, 10 चुकीची आहे. 4चा स्क्वेअर 16, 3 3चा क्लब करा, समजलं का. 4चा स्क्वेअर 16, क्यूब 64, 5चा स्क्वेअर 25, क्यूब 125. असं 3 3ची असे क्लबिंग करा त्याची. 92 सांगा. इंटू 2चं लॉजिक आहे तिथे. दिवस होत इंटू 2 होत जाते. ते पहिल्यांदा शेवटी जे आहे 36 पाहिजे होतं. 36 दोन्ही 72, 72 दोन्ही 144, 144 दोन्ही 288, 288 गुणिला 2 576. ते 34च्या जागी काय पाहिजे होतं 36. मग वेगळी कोण निघेल 4 34. 93. ब मध्ये एक करेक्शन आहे. ब ऑप्शन जो आहे ना तुमचा 73 पाहिजे. 78 झालाय ना तिथे. आणि तेच ऑड आहे, कारण काय बाकी तिन्ही याचे गुणाकार सेम आहे. 8 3 24, 6 चौक 24, 8 3 24. दिसलं का. 24च येते मल्टिप्लिकेशन. 7 3 21 येते, म्हणून 73 उत्तर आहे. आन्सर ऑप्शन 1.
94 काय लॉजिक आहे, +3 आन्सर ऑप्शन 4. 95 हा व्यवस्थित काढावा लागते, फक्त एकच चेंज आहे, फक्त एकच आहे जो चेंज होत नाही, दॅट इज आय, त्यामुळे एक आन्सर ऑप्शन 1 आहे. 96 काय लॉजिक आहे, +4 -4 आन्सर ऑप्शन 1 आहे. 97 काय ऑप्शन आहे लॉजिक, सोडवलेच नाही का, +1 +2 +3 +4 हे आन्सर ऑप्शन 2. 98 सांगा लॉजिक काय, तिघांचे अल्फाबेट्स मध्ये नंबर घ्यायचे, गुणिला 2 करायचं, आन्सर येते. ठीक आहे, म्हणजे ॲडिशन गुणिला 2, याचं उत्तर येतं 87 गुणिला 2 हे 74. डस्टर मधले जे संख्या आहे 87 ॲडिशन आहेत त्यांची गुणिला 2. खाली मुद्दाम तसंच ठेवला लॉजिक, फक्त डिवायडेड बाय 2 आहे, त्याच्यात ॲडिशन करायची डिवायडेड बाय 2. ओशियनची ॲडिशन येते 36 नाही सॉरी 38 बाय 2 19 आन्सर ऑप्शन 4. ॲडिशन डिवायडेड बाय 2, ॲडिशन गुणिला 2 वरचा क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन आहे आन्सर ऑप्शन 2 18 23. पहिले डिकोडिंग करून घेऊ सिलेबसची, मग प्लॅनिंगवर बोलू पुढच्या 30 दिवसात. बघा जिओग्राफी आता तुमचं सुरू झालेलं आहे, बरोबर आहे. भारताचा स्थान विस्तार आणि भारताचा प्राकृतिक भूगोल, आणि आज टार्गेट होतं महाराष्ट्राचा स्थान विस्तार, महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. म्हणजे बऱ्यापैकी 5 मार्क फिक्स झाले तुमचे आजच्या 2 दिवसामध्ये, ते सर्वात जास्त वेटेज असतं, बरोबर आहे. म्हणजे चांगलं प्रिपेअर करा. 3 किंवा 4 मार्क्स तर फिक्स आहे, 5ची गॅरंटी नाही, पण 3 किंवा 4 100% या 2 दिवसाच्या टार्गेटवर येतात, बरोबर आहे. ऑलमोस्ट तुमचा 30 ते 40% भूगोल इथेच संपतो पहिल्या 2 दिवसामध्ये. नंतर मग शिल्लकच राहतं फक्त नदी प्रणाली, हवामान, म्हणजे आणि नंतर आर्थिक भूगोल म्हणजे खनिज संपत्ती, वनसंपत्ती वगैरे वगैरे. आलं लक्षात. आणि लोकसंख्या शेवटी घटक येतो. आता इथे बघा भूगोल तुम्हाला सिलेबसमध्ये काय मेन्शन आहे बघू, महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासाचा, म्हणजे इथे स्पेसिफिक दिलाय तुम्हाला की जेव्हा जेव्हा तुम्ही हा पुढचा घटक वाचाल, बरोबर आहे, प्रत्येक पृथ्वी, जगातील विभाग, कारण की इथे हा कॉमन टायटल आहे, इथे काय डॅश, हे काय सांगतो तुम्हाला वाचता आलं पाहिजे की समोरचा प्रत्येक घटक याच्यामध्ये काय असलं पाहिजे, महाराष्ट्राचा विशेष अभ्यास. असं म्हणत नाही आपण की सर पृथ्वी जगातील विभाग, इथे जगातील विभागामध्ये कंपॅरेटिव्हली तुलना महाराष्ट्राचा. ठीक आहे, इथे तुम्ही अक्षांश रेखांश वाचाल जगाचे, भारताचे आणि महाराष्ट्राचे माहीत असले पाहिजे. ठीक आहे, समजलं. त्यामुळे पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, हवामान तिन्ही पाहिजे माहिती, प्रामुख्यानं 2 भारतातील आणि महाराष्ट्रातील. अक्षांश रेखांश कोऑर्डिनेट्स पाठ पाहिजे, जास्त काही डिटेलमध्ये आवश्यक नाही आहे मग, बरोबर. नंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, महाराष्ट्रातील स्पेसिफिक दिला इथं जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी, हा शब्द सगळं सांगून जाते, बरोबर. जसं वर होता इत्यादी होता ना, इथे आपण इकॉनॉमिक्स बघितला होता, या 2 ठिकाणी आहे विशेषतः इत्यादी. बाकी इतिहासमध्येही तुम्हाला दिसत नाही, इतिहासाचा सगळ्यात छोटा सिलेबस आहे ना, सगळ्यात मोठा आहे. ओके, सो बेसिकली आता बघा जिओग्राफी बद्दल मी कॉमन सांगतो, हा सिलेबसचा आणि पेपरचा आयोगाच्या काही लेनदेन नसते, जसं इकॉनॉमिक्सला एक्झॅक्टली असते. इकॉनॉमिक्स मध्ये सिलेबस फॉलो करते कोण, आयोग, बरोबर त्या पद्धतीने क्वेश्चन टाकते, पण जिओग्राफीचा काही सिलेबस नाहीये. ते वेगळं मेन्शन दिलं राहील तुम्हाला, तिथे वेगळं असतील. आलं लक्षात. वेगळं म्हणजे फक्त हेच आहे, पण याच्यापेक्षा जास्त एक्स्ट्रा जास्त आहे. हा जो इत्यादी ना, याला वेटेज आहे 50%, म्हणजे 8 क्वेश्चनचा. बाकी हे रिलेटेड राहतील कशाचे, वरच्या प्रत्येक एका वर्डचे. ठीक आहे. आता स्कोर कसा काढायचा मी सांगतो तुम्हाला. जिओग्राफी मध्ये एकमेव स्कोर करण्याचं सध्या राजमार्ग म्हणजे इतिहास आणि भूगोलासाठी दोन्ही PYQ पाठ असणं. ठीक आहे, सध्या तरी असं दिसतंय मागच्या 2-3 परीक्षेतून, असं एकच परीक्षा आपण गृहीत नाही धरत आहे, 2-3 परीक्षेतून असं स्पष्ट जाणवते आहे की आयोगाच्याकडे डेटा संपलेला आहे कदाचित, किंवा मग आयदर पेपर सेटर मग त्याच पठडीतले असतील, बरोबर आहे. त्या केसमध्ये काय होत आहे, PYQचं रिपिटेशन जास्त दिसते, त्याच्या अनुषंगानं. म्हणून तुमचं पहिलं प्राधान्य काय असलं पाहिजे पाठ करताना, तर पहिले PYQ. म्हणजे इथून इतिहास आणि भूगोल, इकॉनॉमिक्स साठी PYQचा संबंध 50% होता, पॉलिटीसाठी PYQचा संबंध 80% होता,
इथून जास्त आता इतिहास भूगोलसाठी 90% जास्त पीवायक्यूचा संबंध आहे. आला का लक्षात? मी डायरेक्टली सब्जेक्ट क्लिअर करतोय तुम्हाला. इकॉनॉमिक्ससाठी 50% होता, 50% इकॉनॉमिक्स समजण्यावर असतो. पण इतिहास आणि भूगोल हा 90%च्या पेक्षा जास्त सध्या बेस्ड आहे, पीवायक्यू वर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे इथून पुढचे 7-7 दिवस जे तुम्ही कराल ते 100% सोडवा पेपर, पण त्यातल्या त्यात तिथे पाठांतर झालं पाहिजे. तुमचा जो ग्रुप असेल सोबतचा एखादा व्यक्ती, त्याच्यासोबत लगेच ती जोड्या लावा, गोष्टी असेल तर पाठ करून ठेवा. जिल्हे, तालुके, खाड्या, नद्या जे दिसते ते. समजलं? त्याच्यामुळे इथून पुढे जिओग्राफीचा अप्रोच हाच आहे फक्त, की पीवायक्यू ला प्राधान्य देऊन तुमचं प्रिपरेशन असलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही आज वाचलं, उदाहरणार्थ नदी प्रणाली, उद्याचं टार्गेट आहेच तुम्हाला, तर नदी प्रणाली वाचताना पहिले डायरेक्टली थेरी वाचूच नका. तुम्ही पहिले वाचा ठोकळा घ्या. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला नदी प्रणाली जेव्हा टार्गेट राहील, बरोबर आहे, तर एक दिवस मागे चालायचं आहे. म्हणजे पहिले इथं पेपर सोडवा जो तुमच्या नॉलेजवर असेल पुस्तक वाचून, नंतर ठोकळा सोडवा. तर काय होईल, पहिले ठोकळ्यातले क्वेश्चन बघा आणि तेच पेपरमध्ये बघाल, मग म्हणा स्कोर 70च्या वर गेला, तर त्याला फरक पडणार नाही. जर तुमचं नॉलेज चेक करायचं असेल तर सध्याच्या आत्ताच्या अभ्यासावर चेक झालं पाहिजे. आत्ताचा अभ्यास म्हणजे फक्त तुमचं वाचन. समजलं? त्याच्यामुळे आता उद्या नदी प्रणाली असेल, बरोबर आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे, नदी प्रणाली पहिले पुस्तक वाचन करा, त्यानंतर ती टेस्ट सोडवा आणि टेस्ट संपल्यानंतर मुद्दाम आपली टेस्टचं डिस्कशन दुसऱ्या दिवशी ठेवण्याचं कारण हेच आहे. टेस्ट सोडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, नंतर मग माझा पॉईंट ऑफ व्ह्यू समजून घेतला पाहिजे. समजलं? त्याच्यामुळे इथून पुढे 14 दिवस खूप क्रुशियल आहे आणि मलाही असं लक्षात आलंय की बऱ्यापैकी पोरांचे इतिहास भूगोलात मार्क्स जात आहे. या दोघांमध्ये बऱ्यापैकी सब्जेक्टमध्ये सॅच्युरेशन आलेलं आहे. इकॉनॉमिक्स मध्ये फक्त जातात तुम्ही कशामुळं, भीतीमुळं. त्याच्यातही कमी स्कोर येण्याचं खरंच काही कारण नाही. भीती काढा फक्त इकॉनॉमिक्सची, ऑटोमॅटिक स्कोर येईन तुम्हाला सन्मानजनक. आणि इतिहास भूगोलमध्ये जो तुमचा स्कोर जातो कशामुळं, कन्फ्युजनमुळं. एवढा डेटा आहे सर, एवढं पाठ करावं लागते, कसा स्कोर येईल? काहीच नाही. एकमेव सोल्युशन आहे, पुन्हा 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 वाचत राहा, ऑटोमॅटिकली गोष्टी पाठ होऊन जातात सबकॉन्शियस माइंडमध्ये. समजलं? मग इथून 14 दिवस चांगला जो सब्जेक्ट चालू आहे तोच वाचा. मागचा आता इकॉनॉमिक्स पॉलिटी पेंडिंग असेल तर त्याला रिव्हिजन मध्ये टाका. ते मी प्लॅनिंग मध्ये बोलतोच पुढे. आलं लक्षात? भूगोलाची स्ट्रॅटेजी एकदम सिंपल सोबर आहे 2 शब्दात. पहिले पीवायक्यू, नंतर वाचन. समजलं? पीवायक्यूच्या ओरिएंटेशननं वाचन करायचं आहे, भापट पसारा करायचा नाहीये बिलकुल. आता या नोट्स मध्ये हे दिलेलं आहे, आप्पा हातनुरेत लोकसभेत ते दिलेलं आहे, 4 शब्द नवीन सापडले तेच वाचत बसतो, तेच पागलसारखं करतो. असं करू नका. डेटा भरपूर आहे, इतिहास भूगोल अखंडित आहे पुन्हा. पण तुमचं काम आहे पहिले पीवायक्यू थ्रू प्राधान्य देणं. त्याच्यामुळे पीवायक्यू जिथे आले आहे पहिले पीवायक्यू पाठ करा. जेव्हा पीवायक्यू माहित आहे तुम्हाला की 500% पीवायक्यू झाले माझे, तेव्हा तुम्ही डेटा वाढवू शकता. अन्यथा फक्त पीवायक्यूचा डेटा हा मोर दॅन इनफ आहे तुम्हाला पास होण्यासाठी. समजलं? मी स्ट्रेट सांगतोय, डायरेक्ट बिलकुल बिंदास. फक्त पीवायक्यूच्या डेटावर तुम्ही आरामात परीक्षा पास होऊ शकता. मेन्स साठी काय करायचं मग मी सांगेल. बरोबर आहे? क्लिअर इथपर्यंत? त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर पुढे जाऊया आपल्या प्लॅनिंग 30 दिवसाचं. आजची तारीख 20, एकंदरीत 30 दिवस आहे तुमच्याकडे. प्रत्येक सब्जेक्ट संपल्यानंतर आपण एक आढावा घेत असतो. दिवसाचा आढावा आपण आजही घेऊ. ठीक आहे? तुमचा आता डे 2 चालू आहे, बरोबर आहे? डे 2 चालू आहे जिओग्राफीचा. उद्या असेल तुमचा डे 3, बरोबर, आणि परवाच्या दिवशी असेल डे 4. उद्या आपले 2 एक्स्ट्रा लेक्चर आहे, म्हणजे डे 1 डे 2 कव्हर होईल त्याच्यामध्ये. डे 3 तुम्हाला उद्याचं टार्गेट असेल. शनिवारी असेल तुमचा डे 4. रविवारी तुमचे 2 लेक्चर राहतील. शनिवारी सुट्टी असेल तुम्हाला पुन्हा. रविवारी माझे पुन्हा डे 3 आणि डे 4 वर लेक्चर असेल. सोमवारी पुन्हा मग डे 5 आणि डे 6 असेल, तेव्हा तुम्हाला बॅचला सुट्टी असेल. डे 7 डायरेक्टली बुधवारी माझं लेक्चर असेल. म्हणजे रविवारी मी एक्स्ट्रा घेणार आहे 2 क्लास, बरोबर आहे? त्यामुळे सोमवार मंगळवार तुम्ही तुमचे इकॉनॉमिक्स, तुमचं जिओग्राफी आणून ठेवा एका लेवलवर. ते तुमचे 3 तास वाचतील क्लासमधले. आणि पुन्हा मग बुधवारी आपलं डे 5 आणि डे 6 वर लेक्चर असेल, बरोबर आहे? आणि गुरुवारी, बरोबर, जय गजानन आपला ते काय संपेल, आपला जिओग्राफी संपलेला असेल. डे 7 चे माझे टार्गेट सेट केलेले आहे. समजलंय प्रत्येकाला? गुरुवारपर्यंत. तर डेट बघू आपण. गुरुवारची डेट आहे पुढची 27. त्या 27 तारखेला आपला जे आहे ठरल्याप्रमाणे जिओग्राफी संपलेला असेल. मग 28, 29 आणि 30
आणि पुढे 1, 2 आणि 3 ते 3 तारखेला आपला 6 दिवसामध्ये हिस्ट्री आपल्याला संपवायचा आहे, जो संपतो. 6 दिवसाच्याच टार्गेटमध्ये इतिहास संपतो. आलं लक्षात? प्रत्येक दिवशी एक चळवळ घ्यायची आहे, ते मी सांगतो तुम्हाला. आलं लक्षात? तर ठरल्याप्रमाणे मग आपला इथे 3 डिसेंबरला आपला हिस्ट्री इथे संपतोय. बरोबर? म्हणजे आपल्याकडे शिल्लक राहतात 17 दिवस. 4 तारखेपासून जर घेतलं आपण तर 16 दिवस है ना. 3 गेले 20, 21चा दिवस काउंट करू नये आपण. ते मी त्याचं प्लॅनिंग सांगेल 21 तारखेच्या सकाळचं. पण आपण किती दिवस कन्सिडर करू? जवळपास 3 दिवस गेले ना, म्हणजे किती दिवस शिल्लक आहे? 20 तारखेपर्यंत 17 दिवस ॲक्चुअली. ठीक आहे. आता ह्या 17 दिवस. आता या 17 दिवसामध्ये काय असेल? तर आपल्या साईडनं या 17 दिवसामध्ये 10 पेपर असतील. तर ते 10 कोणतं? ते रँडम दिवशी असेल. म्हणजे एक दिवस प्रिपरेशनला सुट्टी असेल तुम्हाला, दुसऱ्या दिवशी तो पेपर असेल. त्या 17 दिवसामध्ये तुम्हाला 10 पेपर आयोगाचे आपल्याला घ्यायचे आहे. त्याची PDF मी प्रोव्हाइड करेल तुम्हाला. कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर क्लासमध्ये इथे ऑफलाईन असतील ते. त्याच्यावर लगेच माझं डिस्कशन असेल. शेवटचे 10 पेपर इथे आपण ऑफलाईन वेळ घेऊ तुमचा. समजलं ना? ते असतील कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर पुन्हा. समजत आहे ना? ते कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर असतील. वाटल्यास ते आपण आयोगाचे मूळ पेपर घेऊ किंवा पुन्हा मग मी PYQ मधून डिझाईन करेल माझ्या अँगलनं. आलं लक्षात? तर असं आपली एकंदरीत स्ट्रॅटेजी आहे. तर तुम्ही काय करावं इथे ह्या 30 दिवसामध्ये? आता इथे लक्षात घ्या. आता रिवाईज झाला पाहिजे तुमचा उद्यापासून टाइम टेबल. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपला मॉर्निंगचा स्लॉट जो असेल साधारणतः 8 ते 12चा 4 तासाचा. याच्यामध्ये जो सब्जेक्ट चालू आहे सध्या, जो तुम्ही करताय, जिओग्राफी तुम्ही करत आहे, तो गृहीत धरू आपण. मग राहिला आपला रॅन्डम टॉपिक दुपारचा. त्याच्यामध्ये बॅच, करंट अफेअर आणि मॅथ्स रिझनिंग तुम्हाला करायचं आहे. ठरलंय? हे होत आहे कवर? व्यवस्थित करा. होत नसेल तर करा. नंतर इव्हनिंगचा स्लॉट बॅच नंतरचा 1.5 तासाचा, त्याला आपण देत आहे सायन्सला देत आहे. मग संध्याकाळी 8 नंतर संध्याकाळी 3 तासाचा स्लॉट 12 पर्यंतचा, म्हणजे अर्ध्या तासाचं जेवण पकडा तुम्ही. हा जो 3 तास आहे ह्याच्यामध्ये स्पेसिफिक आता करायची आहे तुम्हाला रिव्हिजन. सर्वांनी याप्रमाणे चेंजेस करा. उद्यापासून तुमच्या शेड्यूलमध्ये हे चेंजेस दिसलेच पाहिजे. आता तुमची इथून जबाबदारी आणखी वाढली. जसं पुढे जातो, जसं ते लेवल वाढते गेममध्ये आपण है ना, तसं लक्षात ठेवा. इथून आता पुढे जबाबदारी आणखी वाढणार आहे. आतापर्यंत फक्त पॉलिटीची रिव्हिजन होती अपेक्षित. आता पुन्हा तुम्हाला इकॉनॉमिक्स रिव्हिजन मध्ये घ्यायचा आहे. तिथं कृपया कोणी कॉम्प्रोमाइज करू नका. अगेन आय रिपीट, जर तुमचं इथं कॉम्प्रोमाइज झालं चालेल. आजचं टार्गेट उद्या जाईल. काय होईल? जास्तीत जास्त टेस्टमध्ये मार्क्स कमी येतील. इथं काही ऑस्कर भेटवायचा नाहीये आपल्याला कोणाला. आलं का लक्षात? पण इथे जर रिव्हिजन होत नसेल, इथं जर तुम्ही दांडी मारत असेल, तर 100% सांगतो, जो तुमचा मागचा स्कोर होता त्याच्यापेक्षा वेगळं काही भेटणार नाही. केलंच तुम्ही ते, आतापर्यंत तेच करत होते म्हणून तो स्कोर आला. तर आता वेगळं करायचं असेल, वेगळा स्कोर आणायचा असेल तर वेगळं करावं लागेल. आणि वेगळं करण्याची जबाबदारी जर तुम्ही घेतली नाही आता, अजून 30 दिवस बाकी आहे, तर पुन्हा मग वेगळं काही होणार नाही. आणि जबाबदार कोणी असाल? फक्त आणि फक्त तुम्ही. कारण की तुम्हाला रोज सांगत आहे, अलर्ट करत आहे. हे तर सांगणारही नाही राहत आपल्याला. बरोबर आहे? मी सांगत आहे तुम्हाला की रोज रिव्हिजन कराच. याच्यामध्ये काय मग जर वाचनाचा कंटाळा येत असेल ना, तर अगेन काय PYQ बघा फक्त. आलं लक्षात? ठोकळ्या बघू शकता तुम्ही आता या 2 सब्जेक्टसाठी. समजताय प्रत्येकाला? कंपल्सरी सेक्शन आहे हे 2. इथे रिव्हिजन झालीच पाहिजे. ते सायन्स रोज झालंच पाहिजे. आणि तिसरा जास्त घातक, तो मला असं वाटते बऱ्यापैकी जणांचा मागे आहे अजूनही, मॅथ्स आणि रिझनिंग. आलं लक्षात? जसजशी परीक्षा जवळ येते ना, ह्या 3 रॅन्डम टॉपिकला वेळ वाढला पाहिजे. जीएसचा वेळ कमी झाला पाहिजे. म्हणून पहिले जीएसला पॉलिटी सुरू केला तेव्हा हे सकाळचे 4 तास होते, संध्याकाळचे 2 तास, 6 तास होते तुम्हाला. जेव्हा आपला पॉलिटी संपला तेव्हा संध्याकाळचा 1 तास रिव्हिजनला दिला आपण. किती शिल्लक राहिले? 5 तास जीएसला. आता किती तास भेटत तुम्हाला जीएसला? फक्त 4 तास. कारण की इकडे रॅन्डमनेस वाढलाय रिव्हिजनचा. हे ज्याला इंटरलिंकिंग जमते ना, त्याचा फायनल रिझल्ट कन्वर्ट होते. नाही तर पुन्हा मग होत्याचे नव्हते झाले. बरोबर आहे? आणि तुमचा ज्या दिवशी तुम्ही पॉलिटी इकॉनॉमिक्स चालू केलता डे फर्स्ट, तिथंच तो जाऊन बसणार आहे. आणि ज्याला हे मॅनेज होते ना, मल्टीटास्किंग, हेच मोठा चॅलेंज आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. हे होतच नाही ना. हे करायचं आहे पण तुम्हाला, जर रिझल्ट मध्ये दिसायचं असेल तर. पुन्हा तिसरा सब्जेक्ट येईल आपला आता. मग तिथं सायन्स आता आपला कमी होईल. कारण की सायन्स ऑलरेडी बायोलॉजी इथं संपलेला असेल पुढच्या 14 दिवसात. मग इथं काय येईल? तुमचा 4 सब्जेक्टची रिव्हिजन. एक तर जिओग्राफी संपलेला असेल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स. म्हणजे संध्याकाळी 5 नंतर बॅच संपल्यानंतर पूर्ण 5 तास तुम्हाला रिव्हिजनला द्यायचे आहे. जो हे ऐकन आणि जो हे करल एक्झिक्यूट, ते तुम्हाला खात्रीने सांगतो रिझल्ट आला म्हणजे आला.
म्हणजे जेवढं महत्वाचं असते हा वरचा गड लढवणं, तेवढं महत्व असते रिव्हिजनचा गड लढवणं. आणि ह्या सर्वांमध्ये इंटरलिंकिंग महत्वाची असते. समजत आहे? त्याच्यामुळे लक्षात घ्या. आणि मग जेव्हा आपला 3 डिसेंबर येईल, आपलं सगळे सब्जेक्ट संपेल, तेव्हा मी सांगेल मग काय करायचं ते. पुढची 17 दिवसाची रिव्हिजनची स्ट्रॅटेजी तेव्हा सांगेल. तसं प्रत्येक सब्जेक्ट नंतर आपण रिवाइज करतो तसं. समजत आहे? गॉट इट? सर्वजण या पद्धतीनंच करा. ठीक आहे. रिव्हिजन करायची आहे. किती सोपा वाटत असला पॉलिट इकॉनॉमिक्स, तरी वेळेवर तो 15 पैकी 15 देऊन गेला पाहिजे. चुकीनं 1-2 मार्क गेले तर गेले. तर तो सेक्शन तुमचा 12च्या खाली येत असेल, तर तुम्हाला तिकडे एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतात सायन्समध्ये, जे कोणाचे होत नाही. तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागतात मॅथ्स रिझनिंगमध्ये, जे आपल्या वेळेवर अटेम्प्टही होत नाही मग. आणि मग तुम्ही पाहत राहता सेकंड कीची वाट. त्यामुळे हे जर कॉम्प्रोमाइज होऊ द्यायचे नसेल, तर इथून पुढचे 30ही दिवस ह्या कोर सब्जेक्टला सोबत घेऊन झालं पाहिजे. हे जर नाराज झाले, तुमचा स्कोर नाराज होतो. आणि स्कोर नाराज झाला तर डबल प्रिलिम्सच असते आपले, है ना? समजलं प्रत्येकाला? त्यामुळे हे आपलं असं प्लॅनिंग एक्झिक्यूट करायचं आहे. ठीक आहे? चालेल? आजचा टॉपिक आहे, तर मी सांगणार नव्हतो, पण काल मी जे आहे मला संधी आली की त्या पदावर त्या जाऊन मी काम करेल. कदाचित मला आता बीडीओ भेटणार, एबीडीओ किंवा जे कोणत्या पदावर. तर माझ्या संपर्कात असणारे जे बीडीओ सर आहे त्यांच्यासोबत काल मी अटॅचमेंटला गेलो होतो. म्हणजे ट्रेनिंगवर गेल्यानंतर जातात लोक, मी आधीच गेलो होतो. काल मी दिवसभर त्यांच्यासोबत पंचायत समिती ब्लॉकमध्ये दिवसभर कार्यालयात होतो. तर अनुभव सांगण्याचं तात्पर्य की लवकरात लवकर करा, कारण की खूप मोठ्या संधी तुमच्या समोर आहे. जे तुम्ही आता आपण अभ्यास करत असताना ज्या गोष्टी फक्त थेरॉटिकली वाचतो, त्या तुम्हाला अंमलबजावणीचं श्रेय तुमच्याकडे येऊ शकते, है ना? आणि तो जर वेळ लवकर पाहायचा असेल, तर इथं जास्तीत जास्त झिजावं लागतं. ठीक आहे? आणि खरंच खूप म्हणजे खूप चांगला वेगळा अनुभव होता. म्हणजे काय सांगू तुम्हाला, जेव्हा तुम्ही बसता आणि योगायोगानं त्यांची ग्रामपंचायतची जे काही ग्रामसेवक आहे टोटल आमच्या ब्लॉकमध्ये, आणि माझं जे मूळ गाव आहे तिथंच मला जायची संधी भेटली. त्यामुळे लोक होतेच गावातले, बरोबर. तो खूप मोठा आनंद होता तो. तो बेसिकली जे आहे तुम्हाला जी हे संधी देत आहे प्लॅटफॉर्म थ्रू, तुम्ही जेव्हा कोणत्या पदावर जाल, असं नाही तुम्हाला क्लास 2 वरच थांबा द्या. क्लास 2 काढा, नंतर डिस्क्रिप्टिव्हला प्रिपेरेशन करू आपण. क्लास 1चंही स्वप्न पाहू शकतो, है ना? पण पहिले त्या सिस्टीम मध्ये जाणं महत्वाचं आहे आपल्या सगळ्यासाठी. कोणत्याही पद्धतीने जा, क्लास 4ही गेलेच चालते. कोणतीच पद कमी जास्त नसते. मुद्दा आहे तुम्ही त्याला त्या पदाला किती न्याय देता, है ना? त्यामुळे मला जे कोणती पोस्ट मिळेल त्याला मी 100% न्याय देईलच, बरोबर आहे. तो सांगण्याचं तात्पर्य की सर्वात महत्वाचा आनंद असते का आपण जे वाचतो ते प्रत्यक्षात करणारे आपण होतो. तर मग मी जेव्हा बसलो तेव्हा जवळपास आता सकाळपासून तर सगळे येतच होते भेटायला वगैरे सरांना सोबत. पण विशेषतः जेव्हा मीटिंग ऑर्गनाइज झाली आणि टोटल आमच्या ब्लॉकमध्ये 45 ग्रामपंचायती आहेत, तर जवळपास 30 ग्रामसेवक बसले होते. आणि मग बीडीओ साहेब जे आहेत त्या 30 ग्रामपंचायत सध्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान माहित आहे का, चालू आहे. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर कालावधी आहे त्याचा सध्या. आणि शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर ही मोहीम चालू आहे. त्याला मार्क्सिंग दिलेलं आहे आणि त्यानुसार पुरस्कारही ठरलेले आहे, बरोबर आहे. तर त्या अनुषंगाने मग ते जेव्हा गाईडलाईन देत होते की ग्रामसेवकाला तुम्ही हे करा ते करा, तर तेव्हा विचार आला की आपण किती मोठं योगदान देऊ शकतो गावाच्या विकासामध्ये, है ना? म्हणून लक्षात घ्या, खूप मोठ्या म्हणजे तुम्ही विचारही करू शकत नाही इतक्या संधी आहे. तुम्ही जर PSI झाले, बरोबर आहे, तर तुम्ही विचार करा किती एकदम मायन्यूट लेवलवर जाऊन लोकांचे तुम्ही प्रश्न सोडवू शकता. तुम्ही जर STI झाले, बरं, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, तर कर विषयक ज्या कोणत्या बाबी आहेत त्या तुमच्या टेबलवर असतील सगळ्या, आणि तुम्ही तुमच्या माइंडसेटनुसार त्या करू शकता एक्झिक्यूट. मंत्रालयात जर गेले तुम्ही, मग तर विचारच नाही. हे असो, सगळ्यात चांगली पोस्ट आहे ऍक्च्युली STI मधली. फक्त मुंबईमध्ये ऑल टाइम लिव्हिंग आहे म्हणून लोकांना आवडत नाही. तर सर्वात जास्त प्रमोशनचे चान्सेस तिथे आहे. सर्वात जास्त पॉलिटिकल कॉन्टॅक्ट, बरोबर आहे, आणि सगळ्यात मोठा ब्रॉड व्ह्यू तिथूनच आहे. ते तुम्ही अगदी अवर सचिव पर्यंत जाऊ शकता कमी वयात लागले तर. मुद्दा असा आहे की मंत्रालय म्हणजे मुंबई आहे ऑल टाइम. एसओला इकडे नाही आहे, लक्षात घ्या. ट्रान्सफर STIचं आहे. STIचं प्रमोशन मग सेल टॅक्स ऑफिसर होते, STO. शेवटी झालाच तर तो असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स मध्ये जाते. याचं फार शक्यता STOवर तो येऊन थांबते. PSIचं सर्वांना माहित आहे, शेवटी 100% तुम्ही कमी वयात लागले तर DYSP पर्यंत पोहोचता, माहित आहे ना? PSI नंतरचं प्रमोशन सर्वांना माहित आहे. API नंतर PI नंतर DYSP. तुलनेनं प्रमोशनचा कालावधी 10-12 वर्ष असते. ते तुमचं वय पकडा, ज्या वर्षी तुम्ही सर्व्हिसमध्ये लागलात. रिटायरमेंट आहे 58, जेवढी सर्व्हिस बाकी आहे तिथून 3 प्रमोशन लावा तुम्ही PSIला. जर ते 30च्या आत असेल तर तुम्ही DYSP शेवटी पोहोचणार आहे.
जर सर्व्हिस कमी झाली याचा अर्थ तुम्ही PI पर्यंत पोहोचा. PI काय करू शकते मराठीमध्ये? ठाणेदार. पिक्चर तर सर्वांनी पाहिले असेल. पूर्ण पोलीस स्टेशन तुमच्या हाती असते है ना. त्यामुळे ज्या काही म्हणजे माझाही असा प्रयत्नच असेल इथून पुढं की पदाविषयी जास्त माहिती दिली पाहिजे विद्यार्थ्यांना. जे नसते कोणाला प्रमोशनचंही माहित नसते, काही माहित नसते आपल्याला. तर मी असं माझा प्रयत्न असेल म्हणजे मी असं आश्वासन नाही देत, पण माझा प्रयत्न असेल की मुलांना प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर प्रशासनात काय होते बुवा याची माहिती मिळाली पाहिजे, जेणेकरून त्यांचं आणखी थोडं इंथुसियास्टिक वाढेल, त्यांचा आणखी अभ्यासाचा कल वाढेल. समजलं? मग हे सांगण्याचं तात्पर्य कालचा जो अनुभव होता त्याच्यातून फार मोठं शिकण्यासारखं काहीतरी भेटलं. पुढे तुम्ही लवकर लागा आणि लवकरात लवकर देश सेवा, बरोबर आहे, प्रामुख्यानं राज्य सेवेमध्ये या. ठीक आहे, अभ्यास करा. 30 दिवस आहे. कोणीही जे आहे जास्त काही स्वप्न वगैरे नाही जायचं आपल्याला है ना. आपल्याला ऍक्च्युअल रिअलिटी आहे, दॅट इज कर्मा फिलॉसॉफी. तर व्यवस्थित अभ्यास करा, होते सगळं वेळ आला की. फक्त तुम्ही तुमचे कर्म व्यवस्थित ठेवा. आलं लक्षात? ठीक आहे, थँक्यू. उद्या 2 लेक्चर आहे तुमच्या. पहिलं 1:30 ते 3 जिओग्राफी टेस्ट 1, दुसरं 3 ते 4:30 जिओग्राफी टेस्ट 2. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.